विवाह हा आयुष्याचा दोन कुटुंबांचा जोडण्याचा विषय आहे. अशा कोणत्या राशी आहेत मग ज्यांच्याशी लग्न करू नये? प्रामुख्याने ह्या 4 राशी. तर योनी म्हणजे काय? योनी म्हटलं की लोकांना थोडे गावकी राहिली नाही, भावकी राहिली नाही. एकत्र कुटुंब पद्धती संपली. मग तुझ्या आईच्या लग्नाच्या वेळेला, माझ्या आईच्या लग्नाच्या वेळेला 15 दिवस आधी लगीन घर भरलेलं असायचं. आत्ताच्या काळामध्ये हॉलवर किती लोक येतील याची गॅरंटी नाही आहे. 36 गुणांपैकी 18 गुणांपेक्षा अधिक गुण असलेलं लग्न करावं असं आम्ही नक्कीच सांगतो. तिला पगार ₹1,00,000 आहे तर मुलगी म्हणते मला 1.5 लाखाचा 1.25 लाखाचा मुलगा नोकरी करणार मुलगा पाहिजे. आजकाल आपण बघतो की बऱ्याच मुलांना सुंदर बायको हवी असते. दिल और दिमाग में एक ही टाइम में क्लिक होना चाहिए. सगळ्यात कॉम्प्रोमाइज करायची, पण जोडीदार निवडण्यात कॉम्प्रोमाइज करायची नाही. कारण पण निर्व्यसनी नवरा भेटेल का हे सांगू शकता का तुम्ही? तर या गोष्टी तुमच्या पत्रिकेत कळतात आणि त्याच्यातून प्रामुख्याने पाहणं गरजेचं आहे. अनेक विचारतात सर तुम्ही एवढे रत्न घातलेत तर घालून खरंच फायदा होतो का? उत्तरे हो. आम्ही सांगितलेले उपाय हे ज्यांना बुद्धीला मनाला पटतील त्यांनीच करावं. की मंगळदोष म्हणले की आता लग्नच होणार नाही, लग्नामध्ये प्रॉब्लेमच होईल. मंगळामुळे अनेक मुला-मुलींची लग्न थांबलेत बरं का. आणि जर मुहूर्तावरती लग्न नाही केलं तर काय प्रॉब्लेम येऊ शकतात? त्यांच्या आयुष्य 12 वाजल्याशिवाय राहत नाहीत. त्यामध्ये डिवोर्स रेट खूप जास्त वाढलेत. मग याचं कारण नेमकं काय असू शकतं? 6 आणि 8 गुरु नसावा. 6, 8 गुरु असल्यावर काय होतं? आर्थिक हानी होते, कर्जबाजारीपणा वाढतो, व्यभिचार वाढतात आहे, व्यसन वाढतात आहे आणि लग्नानंतर अशी कोणतीही गोष्ट त्या कुटुंबामध्ये होता कामा नये. तर तुम्हाला इंट्रो बघून समजलंच असेल की आजचा पॉडकास्ट कोणत्या विषयी आहे. नमस्कार, मी श्वेता ग्रोमोशनच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आजचा हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे सर्वांच्याच लाईफमध्ये, ते म्हणजे लग्न. या टॉपिकबद्दल अनेकांना बरेच प्रश्न असतात, समज असतात, गैरसमज असतात. हे आज सर्व दूर होणार आहेत, कारण आज आपण लग्न या विषयावरती सखोल चर्चा करणार आहोत. तुमचं लव्ह मॅरेज होणार आहे की अरेंज मॅरेज, तुम्ही कोणत्या राशींसोबत लग्न नाही केलं पाहिजे, 36 पेक्षा 36 गुण मिळूनही काही जणांचा संसार उद्ध्वस्त होतो. तुम्हाला एक सुंदर बायको मिळेल की नाही मिळणार? तुम्हाला निर्व्यसनी सक्सेसफुल मुलगा मिळेल का? मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये डिवोर्स रेट खूप जास्त वाढले आहेत. तुमचं लग्न खूप जास्त लेट होत आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत, कारण आज आपल्यासोबत आहेत ज्योतिषाचार्य आनंद कुमार सर. नमस्कार सर. नमस्ते. तुमचं ग्रोमोशन प्लॅटफॉर्मवरती मनापासून स्वागत करते. तर मी पहिलाच प्रश्न असा विचारेल की विवाहाच्या दृष्टिकोनातून पत्रिकेमध्ये जे कोणतं स्थान असेल किंवा ग्रह असतील, कोणतं महत्वाचे असतात जास्त करून? श्वेता, चांगला प्रश्न विचारलास. विवाह हा आयुष्याचा दोन कुटुंबांचा जोडण्याचा विषय आहे. तो दोन मन, दोन व्यक्ती एकत्र जोडण्याचा विषय आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे लग्नस्थान, तिथून आम्ही त्या व्यक्तीचा व्यक्तिमत्व पाहतो. दुसरं पंचमस्थान. पंचम चरित्र पाहिलं जातं, शिक्षण पाहिलं जातं आणि शारीरिक सौख्य किंवा वंश वाढण्यासाठी दुसरं पंचमस्थान पाहिलं जातं. तर सप्तम स्थान, तिथून जोडीदार कसा असेल की जोडीदार साथ निभावू शकेल की नाही, हे सप्तम स्थान. आणि सगळ्यात महत्त्वाचं भाग्यस्थान. त्याच्या आयुष्यामध्ये भाग्यात वृद्धी, यश, वृद्धी, कीर्ती, उन्नती, प्रसिद्धी मिळणार आहे की नाही, ही किमान 4 स्थानं महत्वाची. मग पुढे आहेत मग द्वितीय स्थान म्हणजे धनस्थान, कुटुंबस्थान. दशम स्थान म्हणजे कर्मस्थान, तो चांगले कर्म करणार आहे की नाही आणि अनुरूप त्याला लाभ म्हणजे 11वं स्थान, त्याला अपेक्षित लाभ होणार आहे की नाही. पण प्रामुख्याने ही 4 स्थानं महत्वाची: लग्नस्थान, पंचम स्थान, सप्तम स्थान आणि भाग्यस्थानालाच जास्त महत्व द्यावं. मी असं आता बऱ्याच जणांना बोलताना ऐकलंय की 36 पैकी 36 गुण जर जुळले तर नाही का मेड फॉर इच अदर असं म्हटलं जातं. बरोबर. हे कितपत खरं आहे? नक्कीच. आता माझ्या आई वडिलांचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर माझ्या आई वडिलांचे 36 पैकी 36 गुण म्हणतात आहे. आता 36 गुणांमध्ये काय असतं की 36 गुणांपैकी ग्रहमैत्री म्हणजे विचारांना इथे 5 गुण दिले जातात आहे आणि योनीला 4 गुण दिले जातात आहे. तर गणाला इथे 7 गुण दिले जातात आहे. नाडीला 8 गुण दिले जातात आहे. तर तुमचा कोणता गण म्हणजे राक्षस गण, देवगण, मनुष्य गणांपेक्षा आज मितीला तुमचे विचार जमणं गरजेचं आहे. विचार म्हणजे काय? तुमचे दोनांचे वैचारिक मैत्रीपूर्ण संबंध असले पाहिजेत आणि योनी म्हणजे शारीरिकदृष्ट्या एकनिष्ठ असली पाहिजे. ह्या 5 आणि 4 9 गुणांपैकी म्हणजे 36 पैकी हे 9 गुण जमले तरी जमतात. 36 पैकी 36 गुण जमत असतील ते नक्कीच उत्तम आहे आणि हे मेड फॉर इच अदरचं तुझं म्हणणं आहे तर एक दुसऱ्याचं पूरक आणि अगदी पूरक राहतात आहे. परंतु त्याच्यामध्ये पुढे काय, जर चुकून मेष नावाच्या राशी बरोबर धनु नावाच्या मुलाचं लग्न झालं, आता मुलगी आहे ती मेष राशी, धनु राशीचा मुलगा मुलगी आहे, असं लग्न झालं तर नवम पंचयोग, तुझ्या भाषेत मेड फॉर इच अदर अशी काय परिस्थिती असेल, परंतु इथे ग्रहमैत्री जमते. पण इथे चुकून योनी जमली नाही आणि गुरु जर 6वा 8वा गुरु आला तर आर्थिक हानी किंवा आर्थिक वाताहत होण्याचे योग संभवतात. त्यामुळे 36 गुणांपेक्षा ग्रहमैत्रीला योनीला जास्त महत्व द्यावं आणि पत्रिकेतल्या गुरुला शुक्राला महत्व देत आहे. तर माझा विश्वास आहे की त्यांचं
वैवाहिक जीवन नक्कीच पूरक आणि योग्य होतं असं माझं तरी मत आहे. मग असे कोणते ग्रह आहेत ते एकदम विरुद्ध आहेत आणि असे कोणते ग्रह आहेत जे लाईक सोलमेट्स आहेत फॉर एव्हर? गुरु नावाचं ग्रह लग्नासाठी म्हणजे गुरु ग्रहावर आपण काय पाहतो, धनाचा कारक आहे, समाधानाचा कारक आहे. वैवाहिक जीवनासाठी समाधान फार महत्वाचं आहे. आणि शुक्र वैवाहिक जीवनाकारक आहे, स्त्रीतत्वाकारक आहे, शरीर सुखाचा कारक आहे. हे वैवाहिक मॅरिड लाईफमध्ये 2 ग्रह महत्वाचे आहेत. मग त्यातमध्ये बुधही तेवढाच महत्वाचा आहे. वाणीचा कारक आहे, बुद्धीचा कारक आहे, ज्ञानाचा कारक आहे. तो वाणी मधुर असली पाहिजे, बुद्धिवान हुशार असले पाहिजे ते. आणि तिथे विशेष म्हणजे राहू आणि केतू. राहू नावाचा ग्रह ब्रह्मांडात नाहीच आहे. आम्ही ज्योतिषाला मानतो. राहू नावाचा ग्रह इथून वरती त्याचा अंमल राहतो, म्हणजे डोक्यावरती अंमल राहतो. आणि केतूचा अंमल इथून खाली अख्ख्या शरीरावर राहतो. म्हणजे त्या पत्रिकेमध्ये राहू आणि केतू हे ग्रह अशुभ अवस्थेत असतील, नीच राशीत, हे वक्री चालतात आहे, पण नीच राशीत असतील तरी यांच्या वैवाहिक जीवनामध्ये कुठे ना कुठे कटुता किंवा वैवाहिक मतभेद होण्याचे योग संभवतात. त्यामुळे सगळ्याच ग्रहांपैकी आपल्याला 2 ग्रहांना जास्त महत्व देत आहे. मनाचा कारक चंद्र आहे, मंगळ तेवढाच महत्वाचा आहे. मंगळी नसावी, पुढे आपण त्या विषयात बोलूच, पण मंगळ तेवढाच महत्वाचा आहे. आणि विषय म्हणजे सगळ्याच ग्रहांना आपापलं कार्य आहे, पण लग्नासाठी किमान 2 ग्रहांना अति जास्त म्हणजे प्रामुख्याने प्राधान्य द्यावं असं मी नक्कीच सांगेन. अशा कोणत्या राशी आहेत मग ज्यांच्याशी लग्न करू नये? श्रोता, अति चांगला प्रश्न विचारलास. प्रामुख्याने ह्या 4 राशी प्रत्येक आयुष्यात वेगवेगळ्या असलेल्या राशीनुसार. तर ह्या 4 राशी म्हणजे पहिली राशी सर्वांना माहिती आहे, आपले प्रेक्षक पाहतायत, ऐकतायत, ह्यांना सर्वांना माहिती आहे की प्रीती षडाष्टक योगाची राशी लग्न करू नये, अतिप्रेम. दुसरं मृत्यू षडाष्टक राशी लग्न करू नये. तिसरी शत्रू राशी, नेहमीच वैर, वाद, कलह, कटकटी कोणाच्या आयुष्यात नसाव्यात, म्हणजे आपल्या पत्रिका असणार शत्रू राशी. आणि सगळ्यात महत्वाचं व्याहाती राशी किंबहुना नीच राशी आपल्या पत्रिकेत लग्न करू नये. म्हणजे लग्न केलं काय होतं, नीच राशी असेल तर ती मुलगी असेल किंवा तो मुलगा असेल, त्यालाच त्याच्या बहीण असते, ती मुलगी आहे तर तिलाच भाऊ डझनातून भाऊ आहे. तर तिचा काकाचा मामाचा मुलगा चांगला आहे, तिचाच भाऊ चांगला आहे, तिचा ऑफिसमधला बॉस चांगला आहे, तिचाच ऑफिसमधला कलिग चांगला आहे, असे तिला जाणवतात आहे. त्यामुळे इथे ती घरातल्या लोकांना तुच्छ लेखते. ही जर मुलाच्या बाबतीत सांगायचं म्हणलं, त्याचीच बहीण चांगली आहे, त्याचीच आई चांगली आहे, त्याचाच मुलाचा त्याचीच ऑफिसमध्ये कलिग चांगली आहे, त्याचाच बॉस फिमेल बॉस असेल ती चांगली आहे. त्यामुळे तिथे दुजाभाव होतं, मग तुच्छ लेखण्याची परिस्थिती होते. नीच राशी असेल तर. आपल्या राशीपासून 12वी राशी असेल तर इथे कोर्ट कचेरी होण्याचे योग 90% राहतात आहे. 90% अगदी मी प्रकर्षाने आणि जाणीवपूर्वक बोलतोय. म्हणजे साध्या भाषेत आपल्या प्रेक्षकांना कळेल अशा भाषेमध्ये 2 शेजार धर्मांमध्ये फार काळ काय चांगलं चालत नाही. म्हणजे आजच्या फ्लॅट सिस्टीममध्ये एखाद्याची किल्ली दुसऱ्याच्या घरात राहते, पण मनापासून ते हॅपी नसतात. सगळीच कुटुंब अशा आहेत असं नाही बरं का, पण जर याच्यामध्ये सर्व्हे केला तर 7-10 मध्ये 7 लोकांच्या बाबतीत असं घडतं. म्हणजे एखाद्या घरामध्ये एखाद्या मोठं काय फर्निचरचं काम केलं तर त्याच्या घरामध्ये कर्टनचं काम होतच होतं, हे आम्ही पाहिलेलं आहे. म्हणजे 2 शेजार धर्मांमध्ये दुसरा भाव राहतो. तसंच आपल्या राशीपासून 12वी राशी म्हणजे मेष राशीला मीन नावाची राशी 12वी राशी येते, हे लग्न करू नये. तर प्रत्येक राशीनुसार वेगवेगळे असतात. प्रीती षडाष्टक राशी, मृत्यू षडाष्टक राशी, इथे नीच राशी आणि शत्रू राशी अशा लोकांनी प्रामुख्याने लग्न करणं नित्याने टाळावं. मी यासाठी प्रॉपर कन्सल्टेशन घेणं खूप जास्त अगदी गरजेचं. प्रत्येक राशी नक्षत्रानुसार. म्हणजे एका राशीमध्ये आपण विचार करतोय तर एका राशीमध्ये 3 नक्षत्र आहेत आणि एका नक्षत्रामध्ये 4 चरण आहेत. म्हणजे एका राशीची एकसारखी कोणतीच माणसं भेटत नाहीत. उदाहरण द्यायचं म्हटलं, आपण कोणती राशी का, पहिलीच राशी मेष नावाची राशी आहे. मेष नावाची राशीमध्ये बरी नावाचं नक्षत्र घेऊ, त्याची योनी आहे ती गज योनी आहे. आता हे शुक्राचं नक्षत्र आहे आणि राशी आहे ती मंगळाची आहे. ही लोक नाकेडोळे छान असतात, निम गोरे गहवर्णाची लोक राहतात, पण ही लोक संयमी शांत राहतात. पण इथं जर कृतिका नक्षत्र असेल, मेष राशी कृतिका नक्षत्र असेल, एकच चरण आहे, ही लोक फार अग्रेसिव्ह राहतात, अगसलेले राहतात. मग सगळ्या म्हणजे तो मेष राशीचा मनुष्य, एखादा मनुष्य जर फार अग्रेसिव्ह आहे म्हणून तर बाकीच्या 2 राशीच्या लोकांना आपण दोष देऊन चालणार नाही. मग तिथे अश्विन नावाचं नक्षत्र आहे आणि भरी नक्षत्र. अश्विन नावाचे नक्षत्र तेजोमय राहणारे चाणक्य चपळ लोक राहतात. त्याच्या अश्व योनी आहे. तर योनीमध्ये पण अश्वमय योनीमध्ये 2 प्रकारची योनी. ह्याच्यामध्ये अश्व म्हणजे टांग्याचा घोडा आणि रेतचा घोडा. आता आम्ही जेव्हा आमच्याकडे यजमान येतात ज्यांचं असं काही पत्रिकेत दिसलं तर योनी म्हणजे काय, योनी म्हटलं की लोकांना थोडे केस उभे राहतात, गुरुजी आमच्यासोबत असं काय बोलतात. तर योनी म्हणजे तुम्ही शारीरिकदृष्ट्या एकनिष्ठता पाहतं. म्हणजे योनींचा विषय पुढे निघाल्यानंतर मी सविस्तर सांगेलच, पण योनी म्हणजे तुमची शारीरिकदृष्ट्या एकनिष्ठता पाहण्यासाठी ह्या ज्योतिषशास्त्रात आपल्या ऋषीमुनींनी हा सखोल अभ्यास करून ह्या योनींची वर्गवारी केलेली आहे. आणि आपल्या योनीच्या अनुषंगाने पूरक योनी जर आपल्याला वैवाहिक जीवनात असेल तर ते वैवाहिक जीवन सुखर आणि आनंदी हॅपीली होण्यास नक्कीच जास्त वेळ लागत नाही, असं माझा 25 वर्षातला वर्किंग अनुभव आहे. प्रत्येक गोष्ट बघितली पाहिजे लग्न करताना आणि प्रत्येक गोष्टीला तेवढंच महत्व दिलं पाहिजे. नाही, आता कसं असतं श्वेता, तुझ्या आई बाबांच्या लग्नाच्या वेळेची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळेला गावकी होती, भावकी होती, गावांना शिवा होत्या. आता गावच राहिली नाहीत, गावांना शिवा राहिली नाहीत, गावकी राहिली नाही, भावकी राहिली नाहीये. एकत्र कुटुंब पद्धती संपली.
मग तुझ्या आईच्या लग्नाच्या वेळेला, माझ्या आईच्या लग्नाच्या वेळेला 15 दिवस आधी लगीन घर भरलेलं असायचं. काका मामा चुलत्या मावश्या काक्या सगळ्या आत्या मावश्या सगळ्या त्या 15 दिवस त्या लगीन घरी असायच्या. आत्ताच्या काळामध्ये हॉलवर किती लोक येतील याची गॅरंटी नाहीये. आणि आजच्या थोडा मागच्या 2 वर्षातला थोडा ट्रेंड बदललाय. वेडिंग डेस्टिनिंग म्हणजे नातेवाईक कोणी येऊ नये, म्हणजे पुण्यातले जे मंडळी आहेत ते महाबळेश्वर किंवा लोणावळ्याला लग्न कार्य घेतात आहे. म्हणजे खरंच आपल्या शेजारच्या आपल्या बिल्डिंग मध्ये जवळच्या कोणा यायची इच्छा असेल तर त्या लग्नाला पोहोचत नाही. त्यामुळे लोकांची लग्न करण्याची पद्धती बदललेली आहे. त्यामुळे आपण जर पाहतोय की त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती, पण आत्ताच्या परिस्थितीनुसार जर लग्न पाहतोय तर महत्वाचं आहे की गृहमैत्री अतिशय महत्वाची योनी आणि गुरुबळ तुम्ही पाहताय, तर मला दुसरं काय पाहण्याची गरज वाटेल असं निश्चित वाटत नाहीये. ओके. आता मी असं खूप ऐकलंय, म्हणजे माझ्या फ्रेंड्समध्ये सुद्धा झालंय, की त्यांचं लग्न झालं आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आली, किंवा एखाद्याचं लग्न झालं आणि त्यांचं सगळंच बरबादी झाली. म्हणजे ती व्यक्ती त्यांच्या आयुष्यात आल्यामुळे त्यांचे म्हणजे जीवनच उद्ध्वस्त झालं. हो म्हणजे बेटा, असं चांगलं होतं का? श्वेता, चांगलं. तुमच्यासारखे जनजी लोक असे प्रश्न विचारणार तर नक्कीच पूरकता वाटते. आता गमतीचा विषय येत नाही, हा सिरियस विषय आहे. आता पंचांग अनुषंगाने जे योग येतात आहे त्या योगामध्ये शुभ म्हणजे सौभाग्य नावाचा योग आहे आणि शुभ नावाचा योग आहे. सौभाग्याचा शब्दाचा अर्थ एखाद्या मुलीच्या अथवा मुलाच्या पत्रिकेत, कोणाच्या पत्रिकेत सौभाग्य नावाचा योग असेल तर लग्नानंतर भाग्योदय. तू आता म्हणालीस की बाबा एखाद्या पत्रिकेमध्ये लग्नापर्यंत बेताची परिस्थिती होती, पण लग्नानंतर आयुष्यात मिरॅकल चेंजेस झालेत आणि पॉझिटिव्ह चेंजेस झालेत. तर त्या मुलाच्या पत्रिकेमध्ये सौभाग्य नावाचा योग, शुभ नावाचा योग असेल तर यांच्या आयुष्यामध्ये भाग्योदय लग्नानंतर होतो. आता जे एक चांगलं झालं, वाईट काय तर वैधृती नावाचा योग. वैधृत्य शब्दाचा अर्थ काय? वैधव्य येणं, पत्नी असून नसल्यासारखी परिस्थिती. मग एखाद्या मुलाच्या अथवा मुलीच्या पत्रिकेमध्ये वैधृती नावाचा योग जर असेल तर लग्नात वातात होते. ह्या पंचांगाच्या अनुषंगाने वार, योग, नक्षत्र आणि करण ह्या पंचांगाच्या अनुषंगाने आणि पत्रिकेतली जी आपण गोचरची लग्न कुंडली याला म्हणतो त्याची लग्न कुंडली सोबत गोचर स्थिती. मग काही त्याला नवमास कुंडली पाहतील, काही त्याला राशी कुंडली पाहतील. तो प्रत्येक ज्योतिषाचा पाहण्याचा एक पद्धत आहे. म्हणजे अगदी तुझं स्वतःचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर स्वतःच आहे का? तो उत्तर हो. आज स्वतः एका बाबांची लाडकी लेक आहे, एका आईची लेक आहे. तुला दादा आहे तर दादाची ताई आहेस. चांगली मैत्रीण असेल तर मैत्रिणी चांगली मैत्रीण आहेस. तुला एखादी काकी असेल तर काकीची पुतणी आहेस. एका ऑफिसमध्ये काम करतेस तर त्या बॉसची तू एक चांगली एम्प्लॉय आहेस. उद्या तो लेबल बदलणार आहे. श्वेता तीच आहे. एका पतीची पत्नी होणार आहे, पुढे जाऊन एका बाळाची आई होणार आहे, एका सासूची सून होणार आहे. म्हणजे व्यक्ती तीच आहे, पण त्याला जे लेबल लागतात ते वेळेनुरूप भेटतात. वेळेनुरूप ती वेगवेगळे लेबल लागत राहतात आणि ते निभावणं, तो किरदार निभावणं, तो रोल निभावणं त्या मुलाच्या हातात, त्या मुलीच्या हातात आहे. वैवाहिक जीवन सुखी करण्याचं कारण काय असतात आहे तर ते तुझ्या भाषेत मेड फॉर इच अदर. ही जी मंडळी आहेत एक दुसऱ्यासाठी बनलेलं असं म्हणणं आहे, पण त्यांचे जे विचार जमले, मैत्रीपूर्ण सलोख्याचे विचार असतील तर त्यांचं मॅरिड लाईफ, वैवाहिक जीवन, त्यांचं कुटुंब नक्कीच हरेभरे राहतं आणि सुखी जीवनात होतात असा माझा तरी अनुभव आहे. मी जे लोकांना सल्ले देतोय किंवा लोकांना मार्गदर्शन करतो त्या लोकांना हेच परिस्थिती दाखवून, पिन पॉईंट दाखवून त्यांना त्या ध्येयातून त्यांच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचवण्यासाठी सांगितलं जातं. आता मग असे प्रश्न विचारतात पूरक आणि पोटचा प्रश्न सांगते. चुकून काय होतं, 36 गुण जमलेत आहे. अनेक लोक म्हणतात 18 पेक्षा अधिक गुण जमले पाहिजेत. हो, मागच्या एका ब्रॉडकास्टमध्ये मी सांगितलं की आम्ही 9 गुण म्हणजे 9 गुणांपैकी आम्ही अगदी चक्क 10 गुण जरी असले इकडून तिकडून तर आम्ही लग्न करायला सांगतो. त्यावेळी मला चुकीच्या कमेंट्स आल्या होत्या. तर मित्रांनो, या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून तुम्हाला सखोल सांगेल, ग्रहमैत्री म्हणजे विचार जमले पाहिजेत. योनी म्हणजे शारीरिकदृष्ट्या एकनिष्ठता पाहिजे. हे आतापर्यंत कमीत कमी 3 ते 4 वेळा म्हणलेलं आहे. तुमच्या नाडीशी काय महत्व नाहीये. आजपासून 25 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष पाठीमागं सायन्स तेवढं प्रगत नव्हतं. तेवढं मेडिकल सायन्सची तेवढी प्रगती नव्हती. त्यावेळेला नात्यातलं, जवळीचं, पाहुण्यातली स्थळं पाहिली जायची आणि ते कोणत्या नात्याने ते एकत्र येत होती. तर या केसमध्ये काय होतं की तिथे त्यांना जेनेटिक प्रॉब्लेम येऊ शकत होते. म्हणजे मुलं जे आहेत दिव्यांग, मतिमंग, विकलांग किंवा हँडिकॅप मुलं जन्माला येत होती आणि ते टाळणं आता सायन्सच्या हातात आहे. आता कोणी म्हणतात आहे की एक नाडी असल्यानंतर मुलंच होत नाहीत, तो साफ चुकीचं आहे. एक नाडी असल्यानंतर अनेक मुलं म्हणजे 36 गुण जमतात म्हणजे एक नाडी आहेच आहे. तर इथे एक नाडीला फार महत्व द्यायची गरज नाहीये. आता इथे म्हणते 36 गुण, आता मी बोललो 36 गुण असल्यामध्ये एक नाडी म्हणजे एक नाडी असते, 36 गुण आले म्हणजे एक नाडी नाही होत बरं का. तर हे काय होतं, एवढंच छोटंसं पॉईंट म्हणजे प्रेक्षक फार जाणीवपूर्वक आपले कार्यक्रम पाहतात. तर जी छोटी मोठी जे ज्योतिष अभ्यासक आहेत, ज्योतिष ज्ञानी आहेत, ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगतात, अहो गुरुजी तुम्ही ह्या गोष्टी अशा म्हटल्या होत्या. तर त्या काळाच्या ओघात बोलण्याच्या स्रोतात होऊन जातं. तर इथे 36 गुणांपैकी 18 गुणांपेक्षा अधिक गुण असले तर लग्न करावं असं आम्ही नक्कीच सांगतो. पण त्यामध्ये गुरुबळ म्हणजे 6वा 8वा गुरु नसावा आणि ह्या विषयात मी पुढे सखोल मार्गदर्शन नक्कीच करेल.
तर आजकाल आपण बघतो की बऱ्याच जणांचे जे विवाह आहेत ते खूप उशिरा होत आहेत. मग त्यामागे ज्योतिषशास्त्रानुसार काय कारणं असू शकतात? श्रोता, अगदी चांगला प्रश्न. पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये प्रत्येकाची आपली रेसघोड लागलेली आहे, म्हणजे घोड्याची रेस लागलेली आहे. प्रत्येकाला पैसे कमवायचे. तुझ्यासारखी युवती, ज्यांची लोक आपल्या पायावर उभं राहिल्यानंतर लग्न करायचे असे आईबाबांना नक्कीच सांगतात आहे. आई असतात, बाबा असतात, ते बिचार शब्द त्यांना वापरतो की मुलगी शिकलेली आहे तर ती तिच्या पायावर उभी राहिली पाहिजे. आई-बाबांनी जे काबड कष्ट केले, जे खस्ता खाल्लेले आहेत, ते माझ्या मुलांना आयुष्यात काढायला लागू नयेत म्हणून त्याच्याकडे आई-बाबाही बरोबर आहे. इथे गुरुबळाचा विषय येतो. ज्या मुलाच्या तो मुलीच्या पत्रिकेमध्ये गुरु नावाचा ग्रह कर्क राशीमध्ये उच्च असेल, स्वराशीत असेल, धनु राशीत किंवा मीन राशीत असेल, किंबहुना तो लग्नस्थान, सप्तम स्थान, चतुर्थ स्थान, भाग्यस्थान आणि लाभस्थानात जर असेल, अशा लोकांची मुलांची लग्न लवकर होतात. फार चिंता करायची गरज नक्कीच नाही. पण जर तो गुरु नावाचा ग्रह नीच राशी असेल, अशुभ अवस्थेत आहे, अथवा मृत अवस्थेत आहे, तर मात्र लग्न उशिरा होतात आहे. गुरुबळ म्हणजे काय? तर तुमच्या आमच्या सांगण्याच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर पैसा. गुरु नावाचा पैसा पाहतो, समाधान पाहतो. आजकालची मुलं मुली समाधानी नाहीत आहे. आज त्यांना 5 आकडी पगार आहे, म्हणजे 17-80 लाख रुपये पगार आहे, तर पुढच्या पगारची अपेक्षा होतात आहे. आणि त्यांना मुलगाही, त्या मुलीला पगार ₹1,00,000 आहे, तर मुलगी म्हणते मला 1.5 लाखाचा 1.25 लाखाचा मुलगा, नोकरी करणार मुलगा पाहिजे. काही अंश वास्तविक तिचंही बरोबर आहे. आज आपण पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये आपण जरी कितीही पुरोगामी समजत असेल, आपला समाज पुढे गेला असेल, तरी आपण सनातनीमध्ये आजही तो पगडा आहे की पुरुषाचं पारद जड मानलं जातं. म्हणजे तुझ्यासारखी मुलगीला ₹1,00,000 पगार आहे, तर तिला मुलगा जो 17,000 पगार असेल, तिची त्या कुचंबना होईल असं तिला वाटतं. का? हिचा पगार जास्त म्हणून आमच्यावर रुबाब करेल, हिचंच ऐकावं लागेल का, हिच्या तांत्यात राहावं लागेल का, ह्या कुठेतरी एक न्यूनगंड ह्या लोकांच्या मनात राहतो. म्हणून अशा मुलामुलींची लग्नालाही विलंब लागू शकतोय की लागतोय, आम्ही पाहतोय. मग तो गुरु आणि शुक्रही महत्वाचा आहे. आता शुक्राविषयी तो सांगायचं म्हटलं तर शुक्र नावाचा ग्रह जर कुमारावस्था आहे, युवावस्था आहे, स्वराशीत आहे, उच्च राशीत आहे, तर मात्र अशा मुलांची लग्न 18, 20, 22 वर्षात होतात आहे. ते कुठे कामालाही नसतात आहे. पण ज्यांचा शुक्र नावाचा ग्रह मृत अवस्थेत आहे, शत्रू राशीत आहे, अशुभ अवस्थेत आहे, वृद्ध म्हाताऱ्या अवस्थेत आहे, तर अशा मुलांचं लग्न म्हाताऱ्या अवस्थेचा विशेष म्हणजे तर असं 30 नंतर वृद्ध शुक्र असेल, कोणत्या स्थानात असो तो 30 नंतरांचे विवाह कार्य होतात. त्यामुळे आपल्या पत्रिकेतला गुरु नावाचा ग्रह कुठे बसलेला आहे आणि संगत कोणाच्या, सोबत कोणाच्या आहे, हे महत्वाचं आहे. आजकाल आपण बघतो की बऱ्याच मुलांना सुंदर बायको हवी असते किंवा मुलींना नाही का व्यसन नसलेला मुलगा हवा असतो. मग हे पत्रिकेनुसार आपण सांगू शकतो का? स्वतः हा प्रश्न आता जे 5 आकडी पगार घेणारे आयटीत लोक कामाला आहेत, जावई तर चांगला पाहिजे. विशेष म्हणजे मुलीकडच्या आईबाबांची व्यथा राहते, तर जावई तर 5 आकडी पगार घेणारा पाहिजे, पण तो निर्व्यसनी असावा आणि विशेष म्हणजे तो सुंदर असावा. आता एखाद्या मुलाच्या पत्रिकेमध्ये, अनेक मुलांच्या पत्रिकेमध्ये तुझ्यासारखं सांगायचं म्हटलं, तुझ्या पत्रिकेत शुक्र बलोत्तर आहे, तुझ्या पत्नी पत्रिका तुम्ही पाहिली होती, तुझ्या पत्रिकेत शुक्र नावाचा ग्रह लाभात आहे, तर शुक्र लाभाने शुभ अवस्थेत आहे, तो शुभ फळ देणारच आहे. पण एखाद्या पत्रिकेमध्ये शुक्र नावाचा ग्रह पराक्रम स्थानात आहे आणि तो नीच राशीत आहे, तर चेहऱ्यावर तेज नसतं. मोरचा जर एखाद्या मुलीला सुंदर जावई पाहिजे, तर त्या मुलाकडेच्या लोकांनाही वाटेल ना आपल्याला सुंदर सुनबाई पाहिजे. त्या सासूबाईच्या, त्या सासरेबुवांच्या, त्या मुलाच्या काहीतरी अपेक्षा आहेत. तर श्वेता हेच सांगेल तुला मी की याच्याही पेक्षा ज्या मुला आपलं आयुष्य काढायचंय, तो मुलगा एकाच वेळेला दिल और दिमाग में एक ही टाइम में क्लिक होना चाहिए. तुझ्या मनाला आणि मेंदूला एकाच वेळी भावणारा जोडीदार असेल, तू त्याच्या अथंग निरार्थकपणे संसार करू शकतेस. मनातला नवरा वेगळा आणि डोक्यातला नवरा वेगळा चालणार नाही. मनात जो आहे तो डोक्यात असला पाहिजे आणि डोक्यात आहे तोच मनात असला पाहिजे. आणि असे जर जोडीदार असतील तर माझा विश्वास आहे श्वेता, त्यांचा संसार नक्कीच सुखाचा होतो. एखाद्या मुलाच्या पत्रिकेमध्ये आता शुभमच्या समोर आपला सहकारी शुभम आहे. हा शुभमच्या जर पाहतोय, हा नेहमी कडक राहणारा मुलगा असतोय. ह्या सिंह राशी किंवा सिंह लग्नाची पत्रिकेची असावी. शुभमची पत्रिका मला माहित नाहीये. ही लोक तेजोमय किंवा निर्णयक्षम किंवा कडक राहतात आहे. आता त्याच बघते केसांची स्टाईल सोल्जर कट आहे, म्हणजे फौजी सारखे नेहमी आपल्या तत्वात राहतात. ही तत्वात कॉम्प्रोमाइज करणारी नक्कीच लोक राहणार नाहीत. म्हणजे यांनी ह्याच्या बाबांची चप्पल फक्त 200-500 रुपयाची असेल, पण ह्याचा बूट 1000-1500 बूट असेल. म्हणजे तुमच्या पत्रिकेत गुरु नावाचा ग्रह हे तुम्हाला सांगतो तुमची परिस्थिती काय आणि तुमच्या देहबोली पाहिल्यानंतर, शुभम देहबोली पाहिल्यानंतर लक्षात येतं की तो सिंह राशी किंवा सिंह लग्नाचा किंवा वृश्चिक लग्नाचा मुलगा असावा. त्यामुळे तुमच्या पत्रिकेच्या अनुषंगाने तुम्हाला जोडीदार कोणत्या राशीचा
मिळावा, कोणत्या राशी करण्यासाठी पूरक असेल, हे आम्ही लेखी स्वरूपात देत असतो. तुमच्या राशीला कोणता जोडीदार मिळेल, कोणत्या राशी करावा, कोणत्या राशी करू नये, असं लेखी स्वरूपात दिलं तर ह्या म्हणजे 4 राशी कोणत्या करू नयेत मग सांगितल्याप्रमाणे त्याही आम्ही विस्तृतपणे देऊन देत असतो आणि त्याचं सखोल समजावून सांगत असतो. कोणत्या राशी कराव्या आणि का याच्याविषयी सांगितलं जातं. अनेकदा पाहतो मग म्हणलं आपण बोलणं झालं होतं की बाबा 36 गुण जमले तर मग घात नक्षत्र आहेत, ती कोणती घात नक्षत्र आहेत ही आपण ह्याच्या मार्फत सांगितले जातात. तर लोकांच्या मनात जे काही प्रश्न आहेत तशा अनेक प्रश्नांचे आपण उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो. त्यामुळे ह्या ग्रहांची स्थिती आहे ती फार मोठी आहे. तुमचे ग्रहांचे नक्षत्रांच्या परत कोणत्या नक्षत्राच्या चरणात आहे, प्रत्येक चरणानुसार त्याचे फलश्रुती वेगळी होत राहते असंच हे नक्कीच सांगेल. पण तुम्हाला जर आयुष्य काढायचं आहे तर तो मुलगा अथवा ती मुलगीला तो त्याच्या मनातला जोडीदार मिळायला हवा. सगळ्यात कॉम्प्रोमाइज करायची, पण जोडीदार निवडण्यात कॉम्प्रोमाइज करायची नाही, कारण आयुष्य त्यासोबत आपल्याला काढायचं आहे. कारण पूर्वी कसं होतं मग सांगितल्याप्रमाणे फॅमिली संपलेत. कोविडच्या आधी एकत्र फॅमिली होत्या आणि आता न्यूक्लिअर फॅमिली झालेत. म्हणजे घरामध्ये आई वडील एका दुसरा मुलगा, सुनबाई जर आली किंवा जावई जर आला तर आपल्या बायकोला घेऊन तो वेगळा राहतोय. पुण्यामध्ये आम्ही पाहतो की बिचारे अनेक पश्चिम महाराष्ट्राला घ्या किंवा विदर्भातली परिस्थिती घ्या, लातूर, उस्मानाबाद या भागातली परिस्थिती घ्या, मुलं पोटापाण्यासाठी मुंबईसारख्या पुण्यासारख्या शहरात येतात आहे. लग्न केले आम्ही इकडेच राहणार आहे, आम्हाला गाव नको आहे. मग बिचारे आई वडील त्या पुणे मुंबईसारख्या शहरात येत नाहीत, कारण त्यांनी आयुष्य आपल्या रूरल एरियात घालवलं असतं. पुणे मुंबई सगळं आपलं ऑफिस सदाशिव पेठेत आहे, आमचं आयुष्य माझं काही वेळ पेठे सदाशिव पेठेत गेला. इथे अनेक सासू सासरे आपल्या लग्न झालं की पहिल्याच महिन्यामध्ये सुनेला वेगळं करतात आहे. तू बाई तुझ्या संसारात तू रमणीय राहा. आणि आज कोणी कोणाच्या आयुष्यात इंटरफेअर करायला तयार नाही. का? त्या सुनेला जी 2 रुपये कमवते तर सासूचं म्हणणं पटत नाही, सासूचं म्हणणं पटत नाही. त्यामुळे मतभेद कलह होण्यापेक्षा तू वेगळी राहिलेली परवडेल. पण त्या अनुषंगाने तुमच्या पत्रिकेमध्ये सासू सासऱ्यांना सुख आहे की नाही पाहण्यापेक्षा तुम्हा दोघा पती पत्नीचं किती जमणार आहे हे जर पाहताय तर हीच अगदी महत्वाचं आहे. आणि दोघांची जोडी नक्कीच सुखर आणि आनंदी हॅपी नक्कीच होईल. आता तुम्ही सुंदर बायको किंवा सुंदर नवऱ्याबद्दल बोललात, पण निर्व्यसनी नवरा भेटेल का हे सांगू शकता का तुम्ही? श्वेता, अति चांगला प्रश्न. व्यसन लागण्यामध्ये पत्रिकेच्या अनुषंगाने पाहायचं म्हटलं, तुमचं लग्नस्थान म्हणजे व्यक्तिमत्व पाहतो. इथे कोणी पापग्रहयुक्त असेल, शनी मंगळ राहू केतू असेल, किंवा इथून पंचम स्थानातून आम्ही इथून लक्झरी पाहतो, इथून प्रेम प्रणय लक्झरी हे लाईफ पाहतो. आणि आपला जोडीदार ह्या ट्रायंगल जर बघतोय, म्हणजे आम्ही जर स्थानं सांगायचे म्हटले तर 1, 7, 5 ही जर स्थानं बलोत्तर असतील किंवा दूषित असतील, त्याचबरोबर षष्ठ स्थान, अष्टम स्थान, व्याय स्थान हे जर दूषित असेल तर अशा मुलाच्या पत्रिकेत गुरु नावाचा ग्रह बलोत्तर असून सुद्धा व्यसनाधीन घेणारे आम्ही अनेक कुटुंब पाहिलेत. म्हणजे पैसे तर मिळतात आहे, कमी वेळेत अधिक पैसे मिळतात आहे. बाबांनी आयुष्यभरात जेवढे रिटायरमेंट घेण्यापर्यंत जेवढे पैसे कमवणार तर हा मुलगा वर्षभरात तेवढं पॅकेज घेतोय. अशी कुटुंब आहेत. पण तो पैसे कमी वेळेत आलेले पैसे तो अनाठायी मार्गाने, म्हणजे त्याचं 6वं स्थान, त्याचं अष्टम स्थान आणि व्याय स्थान दूषित असेल, त्याचं पंचम स्थानात कोणी पापग्रह असेल, सप्तम स्थानात पापग्रह असेल, व्यक्तिमत्व पापग्रह असेल, तो आधी लक्झरीच्या दृष्टीने किंवा ओकेजनच्या दृष्टीने, नंतर थोडं टेन्शन आलं म्हणून, पुढे बायको भांडणं करते म्हणून, डोक्यावर थोडं बोधदर्शन आहे म्हणून वेळेनुसार त्याला लेबल बदलतील. मात्र व्यसनाचं आता व्यसन आजच्या काळामध्ये दारू पिणं म्हणजे व्यसन नाही असं अनेक लोक म्हणतात. दारू पिणं व्यसन कुठे आहे? म्हणजे मुलं मुली आज समवयीन मुलं मुली दारू प्यायला लागलेत आहे. आणि त्यातल्या आयटी क्षेत्रामध्ये आम्ही प्रामुख्याने पाहतोय, आयटी क्षेत्रामध्ये प्रामुख्याने पाहतोय स्मोक आणि ड्रिंक त्यांच्यासाठी छोटी गोष्ट आहे, नथिंग म्हणजे निग्लेजेबल आहे. तर या गोष्टी तुमच्या पत्रिकेत कळतात आणि त्याचं तुम्ही प्रामुख्याने पाहणं गरजेचं आहे. जर शुक्र नावाचा ग्रह हा अशुभ अवस्थेत किंवा पापग्रहयुक्त असेल किंवा पापग्रहाची दृष्टी असेल किंवा 6, 8, 12 स्थानं 1, 5, 7 स्थानं जर दूषित असतील तर मात्र व्यसनी मुलगा अथवा मुलगी राहू शकते. मुलगाच व्यसन करतो असं नाही बरं, मुलगीही व्यसन करू शकते आणि ती त्याच्या आहारी जाईल की नाही हे तुम्हाला पत्रिकेतून पाहता येतं आणि ते कळतं आणि ते तुम्ही पाहावं असं नक्कीच सांगेल. आता आपण बघतो बऱ्याच पालकांना जे आहेत त्यांच्या हिशोबाने लग्न करायचं असतं त्यांच्या मुलामुलींचं, म्हणजे त्यांनी जो बघितलेला मुलगा आहे त्यांच्यासोबत लग्न करायचं असतं. पण बऱ्याच ठिकाणी नाही का मुलगा किंवा मुलीने त्यांचा पार्टनर बघितलेला असतो. मग हे पालकांना समजू शकतं का की त्यांच्या पत्रिकेमध्ये, त्यांच्या मुलीच्या किंवा मुलाच्या पत्रिकेमध्ये लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे, किंवा ही मुलगी आता लव्ह मॅरेज करेल, हे समजू शकतं का त्यांच्या पालकांना? हो, आता कसं श्वेता, मी मग सांगितलं की ज्या वेळेला शुक्र गुरुची युती एकत्र येईल त्यावेळी लग्न होतील. म्हणजे गुरु पंचम स्थानातून, सप्तम स्थानातून, भाग्यस्थानातून आणि लग्न स्थानातून ज्यावेळी भ्रमण करेल त्या लग्नास येईल. आता एखाद्या वेळेला इथे शुक्र जर पापग्रहयुक्त असेल
तर मात्र लव्ह मॅरेज होईलच होईल. आणि तो तुळ राशीत वृषभ राशीत गोचर असेल तर त्यांचं लव्ह मॅरेज होईल. पण जर तो मेष राशी वृश्चिक राशी असेल तर ठरवून लग्न होईल. सिंह राशी ठरवून लग्न होईल, अरेंज मॅरेज होईल. आणि विशेष म्हणजे तुमच्या जातीच्या बाहेरचाही मुलगा आहे की नाही, वयाचं अंतर किती आहे हेही तुम्हाला कळतं. जर शुक्र नावाचा ग्रह व्याह्यास्थानात असेल किंवा षष्ठ स्थानात पापग्रह युक्त असेल तरी मुलगा कम्युनिटीच्या बाहेर, जातीच्या बाहेर किंवा परजातीतला ही मुलगा होऊ शकतो. आता आमच्याकडे येतात आहे, म्हणजे कालच माझ्याकडे पत्रिका पाहायला एक जण आले होते, फॅमिली आली होती. त्यांना मुलगा विदेशातला, अमेरिकेत मुलगी आहे आणि त्यांना मुलगा अमेरिकेतलाच हवा आहे, ते कळतं. तो जातीच्या बाहेरचा असेल पण तो भारतीय असेल हे पत्रिकेत कळतं. तो कम्युनिटीनुसार तुमच्या समाजानुसार असेल. म्हणजे ते एका कोणा धर्माचं वर्णाचं बोलायचं नाही. ज्या तुम्ही धर्मातून आहात, ज्या कम्युनिटीतून आहात त्या कम्युनिटी अपेक्षित मुलगा अथवा मुलगी तुम्हाला मिळते. हे पत्रिकेत तुमचं व्यक्तिमत्व, लग्नस्थान, द्वितीय कुटुंबस्थान आणि व्याह्यस्थान ह्यातून 3 स्थानांचा जो अभ्यास करतोय आपण, तो मुलगा जातीतला कुटुंबाच्या अनुषंगाने. मग तिथे आईकडून ओळखीतून होईल का? कोणी मदत करावी? आईने मदत पुढारपण घ्यावं, पुढे लागावं की बाबांनी पुढे लागावं? काका मामा चुलते मदत करतील का? तर हेही आपल्याला पत्रिकेत कळतं. पण हल्ली काका मामा चुलते कोणी लग्नात मदतीला येत नाहीत हे आम्ही पाहिलेलं आहे. आणि अनेकांच्या लोकांमध्ये साशंक राहते. काका किंवा मामा जे सरळ सुचवेलच ते चांगलं सुचवेल याची गॅरंटी निश्चित नाहीये. त्यामुळे लोकांना कुठेतरी नाराजी किंवा एक शंकेचा माहोल आणि तेही काका मामा त्या मुला अथवा मुलीविषयी श्युरिटी देऊ शकत नाहीत. म्हणजे कालपर्यंत एखाद्या मुलाचं सांगायचं म्हटलं तर मुलाला मुलगी आली, मुलगा कसा आहे सांगितलं तर बा मुलगा तर चांगला आहे, आम्हाला वाटलं काल परवापर्यंत तुमच्या घरी कोणतरी येत आहे आणि तिथेच जमलं असं वाटत होतं, पण 2 महिने काही दिसत नाही, ते बिनसलं वाटतं. मग झालं, मुलगा तर चांगला आहे, पण सांगण्याची त्यांची पद्धती काही अंशी चुकते. त्यामुळे आजकाल नातेवाईक कोणी मध्यस्थीला येत नाहीत. मग त्याला तोच ट्रेंड बदलला. मग 6व्या स्थानात आम्ही पाहतो कोणत्या म्हणजे विवाह मंडळातून करेल का किंवा सोशल मीडियातून तुमचा मुलगा मुलगी असेल का? पण तुम्ही कर्म कुठे करतात? तुमच्यामध्ये जोडीदार कुठे मिळणार आहे? काम करतात त्या क्षेत्रातला मिळेल का? कोणत्या क्षेत्रातला मिळेल? हे पत्रिकेच्या अनुषंगाने पाहता येतं आणि ते तुम्हाला हायलाईट करून त्या अनुषंगाने तुम्हाला तुमचे पुढचे निर्णय घ्यायला सहज सोपं जातं. आता तुम्ही एज गॅप बद्दल सांगितलात. मग एक आयडियल एज गॅप किती असावा पार्टनर्समध्ये? आणि जर जास्त एज गॅप असेल किंवा कमी एज गॅप असेल तर त्याचे काही दुष्परिणाम होतात का? नक्कीच होतात. श्वेता, आता वयाचा अंतर हा जनरेशन गॅपवरती असतो. आता आपण 3 वर्ष, 3 वर्ष फार 5 वर्षांपर्यंत जनरेशन गॅपमध्ये मुलगा 5 वर्षांनी मोठा आणि मुलगी 3 ते 5 वर्षांनी लहान असावी इथपर्यंत उत्तम आहे. पण याच्या पुढे जात आहे तर मुलगा समजा 7 ते 8 वर्ष 9 वर्षाचा आहे आणि मुलगी फारच त्याच्या 7 वर्षांनी 10 वर्षांनी लहान आहे, तर ती थोडी जंजी स्वरूप विचारची असेल आणि मुलगा असेल तो त्यापेक्षा जास्त विचारत असेल. त्याची व्यावहारिक दृष्टिकोन आणि दैनंदिन जीवनातली परिपक्वता मुलाची जास्त असेल, मुलीची कमी असेल. म्हणून इथे वयाचं अंतर पाहावं. आणि दुसरं, विवाहामध्ये वयाचं अंतर शारीरिकदृष्ट्या इथे कुठेतरी तडजोड करावी लागते. मुलाबाळांच्या अनुषंगाने, वंशवाढांच्या अनुषंगाने वयातलं अंतर 3 ते 4 वर्ष उत्तम. त्याच्यापेक्षा शक्यतो 7 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष नसावं. मग 6वा 8वा असलं 6 वर्ष किंवा 8 वर्ष अंतर येतं. त्यामुळे 6वा 8वा गुरु आम्ही लग्न नकार करतो, कारण त्या कुटुंबाचे वाताहत होते. त्यामुळे 6वा 8वा गुरु असलं लग्न करू नाही. मग अशा आपल्या विषयाला थोडं राहिलं होतं की 6वा 8वा गुरु असलं काय होतं? आर्थिक हानी होते, कर्जबाजारीपणा वाढतो, व्यभिचार वाढतात, व्यसनं वाढतात, आर्थिक त्रेधा होते. स्वतः तुझ्या आपल्या कुटुंबाच्या इकडे तिकडे आपण शेजारी पाहतो की मुलगा एवढा बदमाश आहे आणि मुलाचे आई बाबा एवढे सज्जन सरळ साधे असतात आहे, अनेकांना वेळोवेळी मदतीला आलेले आहेत, पण मुलगा त्यांचा मुलगा त्यांना कुटुंबाला रस्त्यावर आणतो, बरबाद करतो, असे आपण पाहिलेत. त्यांचा योनी दोष, इथे योनी दोष महत्वाचा लागतो. किंवा विपरीत पाहतो, मुलगा आई बाबा एवढे बदमाश आहेत, लोकांना कधी मदतीला नाही, याला ठगणं, याचे भांडणं करणं, त्याची कळ करणं, त्याला निंदानालस्ती करणं असं आई बाबांनी केलेलं आहे. पण मुलगा एवढा चांगला सज्जन असतोय की त्या मुला किंवा बाबा दारुडे बेवडे असतात आहे, तर तो मुलगा त्या आई बाबांना त्यातून बाहेर काढतो. तिथे योनी मिलन, कळत नकळत चुकून त्यांचं योनी मिलन उत्तम झालेलं असतं. म्हणून अशी योनीची लोक ही आपल्या कुटुंबाला संहार करणारे, उद्धार करणारे असतात आहे किंवा देशधोडीला लावणारे सुद्धा असतात आहे. तर योनी फार महत्वाचं. म्हणजे ए व्यक्तीचं बी व्यक्तीवर झालेलं लग्न ते एकाच योनीचे आहेत का, एकाच समाजाचे आहेत का, हे पाहणं तेवढंच महत्वाचं राहतं. शनी, राहू किंवा केतू सप्तम स्थानात असतील तर लग्नामध्ये अडथळे येऊ शकतात असं ऐकलंय, तर हे किती खरं आहे? स्वतः आता तू तिन्ही ग्रह सांगितले, तिन्ही ग्रह पापग्रयुक्त म्हणलेत आहे. म्हणजे पापग्रह कोणते? तर शनी, मंगळ, राहू, केतू हे 4 पापग्रह असतात. आता 3 पापग्रह ह्यांचे जे ज्याचे विचारच वाईट आहेत तो चांगलं काय करणार नाही. आता जर सप्तम स्थानामध्ये शनी आला तर शनी काय करतो? लेट करतो. तो विवाह लेट करतो, विलंबाने करतोय.
आता चुकून जो तो नीच राशीत असेल तो लग्नात वाटोळच करणार, डिवोर्सच करणार आहे. हम्म. राहू आले तर मनाप्रमाणे स्थळ येऊ देणार नाही. राहू आणि तो जर मृत अवस्था असेल तर मनाप्रमाणे स्थळ येऊन देईल, पण काही काळामध्ये त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी अघटित घडेल. केतू नावाचा ग्रह इथे आला तर मात्र इथे मनाप्रमाणे भावनात्मक आहारी जाऊन तो निर्णय घेतले जातात आणि कुठेतरी तोंडावर पडल्यासारखी परिस्थिती होते. त्यामुळे हे आता तू सांगितले 3 ग्रहांपैकी शनी, मंगळ, राहू आणि केतू केतू. हे जर सप्तमान स्थानात आले तर याच्याविषयी पापग्रह युक्त आणि दुसऱ्या कोणत्या ग्रहांच्या युतीत आहेत हे पाहून त्यांचं दोष निवारण करूनच पुढे जावं असं मी आग्रहाने सांगेल. अच्छा, मग तुम्ही आता दोष निवारण बद्दल बोललात. मग बरेच जण असे सांगतात, की झाडासोबत लग्न करा किंवा काही उपाय कुंभविवाह, सांगतात. अर्कविवाह कुंभविवाह, अर्कविवाह. हं. तर मग हे खरंच इफेक्टिव्ह आहे का? नक्कीच श्वेता. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे आपण सनातनी आहोत. आपल्याला धर्माची, कर्माची जाण असेल, आपण त्या विषयाला प्राधान्य मानणार असेल तरच तुला त्याचा फायदा होतो असं नक्कीच सांगेल. हम्म. जे तू विधिविधान करणार आहेस, जे तू पौरोहित्याच्या अनुषंगाने जे पूजापाठ शांत्या जे करणार आहेस, तर ते तू त्यातून स्वतः इन्व्हॉल्व व्हायला हवंस. हम्म. तुला त्या हिंदू धर्माची, आपण सनातनी आहोत याची जाण असायला पाहिजे पहिली गोष्ट. अनेक लोक म्हणतील नास्तिक आहे, आई बाबा म्हणतात म्हणून मी तो पूजाविधी करतोय आणि लग्नाबरोबर त्या कुंभाबरोबर किंवा रुई बरोबर लग्न करून कुठे असं होतं का? तर होतं. तर सप्तम स्थानामध्ये, पंचम स्थानामध्ये, लग्न स्थानामध्ये शनी, राहू आणि केतू हे जर पापग्रह असेल तर काही ना काही अघटित घडणार आहेत. पण त्याच्यासोबत कोणाचे कोणत्या संगत आहे का? रवी सोबत शुक्र, याला नीचभंग नावाचा योग म्हणतात आहे. रवी सोबत मंगळाला अंगारक योग म्हणतात. असे काही पत्रिकेत ग्रह दोष असतील, 4 पेक्षा अधिक जर ग्रह दोष असतील तर अनेक पौरोहित्य करणारे मंडळी आहेत तर त्यांना कुंभविवाह किंवा अर्कविवाह करावा. मग सांगितल्याप्रमाणे तुम्ही सनातनी आहात, हिंदू धर्माचे आहात, तर तुम्हाला त्या धर्मावर, त्या शास्त्रावर विश्वास असेल तर मात्र तुम्ही करताय, तर तुम्हाला त्याची फलश्रुती निश्चित मिळते. याच्यात सांगायचं म्हटलं तर कुंभविवाह किंवा अर्कविवाह तर त्या रुई बरोबर लग्न लावून हे लोकांना समाधान मिळतं का? तर ते हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे विधिविधान करून त्या रुईच्या झाडाबरोबर किंवा कुंभासोबत विधिविधान लग्न पद्धतीने पूर्ण लग्न लावलं जातं. सप्तपदी केलं जाते, हवन यज्ञ केलं जातं आणि त्याचा तो अंत झालेला आहे आणि तो कुंभ फोडून तो वाहत्यापणे विसर्जन करायला जायला जातं. म्हणजे आपण जसं अस्थि विसर्जन करतो तसं ते विधिविधान करूनच ते केलं जातं. तर हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे जे शास्त्राला मानणारे आहेत, ज्या धर्माला मानणारे आहेत, त्यांनीच हे विधिविधान करावं. जे मानत नाही त्यांना आम्ही आग्रह करणार नाही. आम्ही सांगितलेले उपाय आहेत, हे ज्यांना बुद्धीला मनाला पटतील त्यांनीच करावं. उदाहरणार्थ आम्ही रत्न सुचवतो काही, तर अनेक विचारतात, सर तुम्ही एवढे रत्न घातलेत, हम्म. तर रत्न घालून खरंच फायदा होतो का? उत्तरे हो, उत्तरे हो. आज मी तिला ह्या पुष्कराज म्हणा, माणिक म्हणा, पोवळे म्हणा किंवा हिरा म्हणा, पाचू म्हणा, लसण्या, गोमेद हे नवग्रहांपैकी महत्वाचे नवरत्न हे तुम्ही धारण करताय, तर त्याच्या असणाऱ्या, त्या ग्रहांच्या असणाऱ्या रश्म किरण आहे किंवा रेडियस किंवा आजच्या भाषेत सांगायचं म्हणलं त्याचे वेव्हलेंथ हे तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. हम्म. आणि ते रेडिएशन तुमच्या बॉडीवरती, तुमच्या विचारावरती अंमल करतात आणि तुमचं शौर्य दाखवलं जातं. आत्तापर्यंत माझा 26-27 वर्षामध्ये मी काम करतोय, तर त्यामध्ये लोकांना दिलेले फायदे नक्कीच झालेले आहे आणि त्यांच्या अनुषंगाने त्यांची गती प्रगती नक्कीच झालेली आहे आणि हे आपले प्रेक्षक पाहतायत, त्यांना ते जाणून घेणं गरजेचं आहे. परंतु त्याच्यावर तुमच्या श्रद्धा आणि विश्वास आणि देण्याचा हातगुणही महत्वाचा आहे. विश्वास रत्न खूप कोण महत्त्वाचा. देतोय हे त्यात पुढे महत्वाचं असतं. माइंडसेट तेवढाच मॅटर करतो. जर तुमचा नक्कीच. विश्वास नसेल तर ते कोणतीही गोष्ट. फायदाही होणार नाही त्याचा. आता साखरही सफेद आहे आणि मीठही सफेद आहे. दिसायला जवळपास 2 खडे मीठ खडे साखर घेतली, मोठ्या स्वरूपाची दिसायला सारखं दिसेल. हम्म. परंतु खाल्ल्यानंतर कळेल हे मीठ आहे, हे हे साखर आहे. खारट आणि हे गोड आहे. हे खाल्ल्यानंतर कळेल असा विषय आहे. हम्म. आता आपण मंगळ दोष म्हणलं की बरेच जण खूप घाबरतात, की मंगळ दोष म्हणले की आता लग्नच होणार नाही, लग्नामध्ये प्रॉब्लेमच होईल. मग एखाद्या व्यक्तीमध्ये जर मंगळ दोष असेल तर त्याने काय करावं? स्वतः अति लोकांच्या जिव्हाळ्याचा मनातला प्रश्न विचारलास. हम्म. मंगळामुळे अनेक मुला-मुलींची लग्न थांबलेत बरं का. मंगळाविषयी लोकांनी एवढा मोठा बाऊ केलेला आहे हम्म. की विचारता सोय नाही. आता मंगळाचं आपण थोडं सखोल आणि विश्लेषण वर्णन करूया. मंगळ म्हणजे काय? तर मंगलिक लोक म्हणजे थोडे अग्रेसिव्ह, निर्णयक्षम, धाडशी आणि सेनापतीसारखी क्विक निर्णय घेणारे लोक राहतात आहे. आणि आजपासून जर एक 25-30 वर्ष पाठीमागं एकत्र कुटुंब पद्धती होती. हम्म. घरामध्ये 15-20 लोकांचा खटला असायचा आणि त्यामध्ये कालची आलेली सून जर मंगलिक असेल तर अग्रेसिव्ह आहे, तडकीफड बोलणारी आहे, स्पष्ट बोलणारी आहे आणि अग्रेसिव्ह राहणारी आहे. तर त्या घरात सुना लेकी आधीच्या आहेत, त्यांना जे स्पष्ट बोलले तर ते घर तुटेल. पण आता कुटुंब राहिलेली नाहीत, एकत्र कुटुंब राहिले नाहीत, कुटुंब राहिले नाहीत, फॅमिली झालेत आहे आणि ती मुलगी म्हणजे निर्णयक्षम आहे, धाडशी आहे, कर्तृशील आहे, क्रियाशील आहे, धर्मशील आहे. अशी मुलगी म्हणजे वाईट नाही. आता त्यामध्ये परत कडक मंगळ, सौम्य मंगळ, पण त्यात निर्बली मंगळ. आता कडक मंगळ म्हणजे काय? आता सौम्य मंगळ म्हणजे आधी काय समजून सांगते. जर 6 नंबर हम्म. म्हणजे कन्या राशी आणि 3 नंबर मिथुन राशीत जर मंगळ असेल, हम्म.
तर मंगलिक मानला जातो. मग तो कुठे असला पाहिजे? लग्नस्थान, चतुर्थस्थान, सप्तम स्थान, अष्टम स्थान, व्यायस्थानात जर मंगळ असेल तर मंगलिक म्हणतात. आता इथे जर 1 नंबर 8 नंबरच्या राशीत मंगळ असेल तर त्याला निर्बली मंगळ म्हणतात. मुलगी तर तापड स्वभावाची आहे, पण संयमी आहे, शांत आहे, स्वतःचा स्वार्थ कळतोय, स्वतःच्या कुटुंबाचा भल्याचा विचार करते, स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विचार करते, स्वतः नवऱ्याचा विचार करते, अघटित संकट येऊ नये याचा विचार करते. ही मुलगी वाईट नाही, तो मुलगा वाईट नाही. स्वतःच्या कुटुंबाचा किंवा स्वतःच्या परिवाराचा विचार करणं वाईट नाही. हा, पण तो कोणाच्या पर सोबत आहे. मग मंगळासोबत जर शनी असेल तर तो काहीतरी वाईट करणार. म्हणजे चतुर्थ स्थानात असेल तर वास्तू संबंधित, घरासंबंधित, त्या प्रॉपर्टी संबंधित त्यांचे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आहे. जर मंगळ आणि शनी जर पंचम स्थानात असेल तर त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये मुलाबळ शिजरच होतं. त्या मुलीच्या पत्रिकेत असेल किंवा मुलाच्या पत्रिकेत आहे तर त्याच्या बायकोचं शिजर होईल, शिजरवर त्याचे पैसे खर्च करावे लागतील. म्हणजे एखाद्या मुलीची डिलिव्हरी होण्याच्या अगोदर गोचर स्थिती किंवा मूळ पत्रिकेतली स्थिती पाहून ते निर्णय घेणं अतिशय महत्वाचं असतं आणि ते घ्यावेत असे मी नक्कीच सांगेल. त्यामुळे मंगळाच्या बाबतीत कोणी भाव करू नये. मंगळ तुम्ही जर पत्रिकेत असेल तर तुम्ही योग्य ते याज्ञिकी करणाऱ्या मंडळीकडून शांतदोष निवारण करून घेताय आणि कोणत्या स्वरूपाचा मंगळ आहे, कडक मंगळ आहे, सौम्य मंगळ आहे किंवा निर्बली मंगळ आहे, त्या अनुषंगाने केशरी रंगाचं पोळं किंबहुना सफेद रंगाचं पोळं धारण करताय तर माझा विश्वास आहे तुमच्या आयुष्यात प्रगती झाल्याशिवाय नक्कीच राहणार आहे. मंगळाचा कोणीही भाव करू नये. मंगळ म्हणजे वाईट नाहीच आहे. म्हणजे मंगळ म्हणजे सेनापतीचं काम करतो. राजाची ऑर्डर आल्याशिवाय सेनापती आपलं काम कार्य करणार नाही, पण राजाच्या आधी सेनापतीला जावं लागतं. त्या मुलीच्या पत्रिकेत मंगळ असेल तर नवऱ्याच्या आधी ही त्या विषयाला किंवा त्या परिस्थितीला सामोरी नक्कीच जाईल. तर मंगळाचा कोणी फार मोठा भाव करू नक्कीच नाहीये. आता लग्नासाठी जो लग्नाचा मुहूर्त असतो तो किती महत्वाचा असतो आणि जर मुहूर्तावरती लग्न नाही केलं तर काय प्रॉब्लेम येऊ शकतात? श्वेता, अति चांगला प्रश्न. मी पाठीमागच्या काही काळात म्हणजे वर्ष साधारण 5-6, 7-8 वर्षामध्ये कोविडच्या नंतरच्या काळामध्ये किंवा कोविडच्या आधीपासून 2018 पासून मी पाहतोय तर मुंबई, पुण्यासारख्या शहरामध्ये, मेट्रो शहरांमध्ये दुपारच्या 12:30च्या वेळेत लग्न लागलेली पाहतो मी. आदल्या दिवशी हळद होते आणि दुसऱ्या दिवशी त्यांचं मंगल कार्य मुहूर्तावरती होतं. मग तो मुहूर्त कोणता काढला जातो? किमान 12:30चा. त्यांच्या आयुष्यात शब्दशः नका घेऊ आपले प्रेक्षक, त्यांच्या आयुष्यात 12 वाजल्याशिवाय राहत नाहीत. आता लग्नाचा मुहूर्त काढलेला असेल, आता 12 वाजून 15 मिनिटं दिले किंवा 12 वाजून 45 मिनिटं दुपारचं झालं की 1 वाजून 15 मिनिटं दिले, तर त्या सध्या ब्राह्मणाने किंवा जे पौरोहित्य करणार जे कोणी गुरुजी आहेत, ज्योतिषी आहेत, त्यांनी जो मुहूर्ताचा सेंटर मध्य काळ काढून दिला असेल, मुहूर्ताचा काळ असो 2.25 तास ते 2.25 तास ते 2.25 तासात हा तुमचा लग्नाचा कालावधी असतो. म्हणजे एखाद्याचा दुपारी 12 वाजून 15 मिनिटांपासून ते पुढे 2.25 तास लग्नासाठी वेळ काढून दिलेली आहे, तर ती जवळजवळ 2 वाजल्यापर्यंत अंदाजे गृहीत धरू. त्याने जर सांगितलं की बाबा तुम्हाला लग्नाचं 1 वाजून 5 मिनिटांनी किंवा 10 मिनिटांनी लावा आणि ते लग्न अर्धा तास जरी उशीर झालं तर काही अडचण येत नाही. पण तेच लग्न 1:15चं लग्न सांगितलं लग्न तर 2, 2:15च्या पुढे गेलं तर तिथं लग्नात अघटित घडतं. पत्रिका जमत असूनही असे अनेक कुटुंब देशधुळे लागलेत, त्यांच्या कुटुंबात नुकसान झालेलं आहे. आता तो कोणी तज्ञ गुरुजी आहेत, ते तज्ञ ज्योतिषी आहेत किंवा आपल्या पंचांगाच्या अनुषंगाने जे पंचांगात दिलेले मुहूर्त आहेत ते मुहूर्तांना तुम्ही जर धरून चालताय तो शेवटचा मुहूर्त दिलेला असतो. म्हणजे आम्ही काही पंचांग पाहतो तर त्या पंचांगामध्ये तो मुहूर्त शेवटचा मुहूर्त दिलेला असतो. तर तुम्ही शेवटच्या संध्याकाळचा गोरस मुहूर्त आहे ना, संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटाचा मुहूर्त आलाय आणि 5 ते शेवटचा मुहूर्त आहे, पण तुमचं 5:45 किंवा 7ला लग्न लागलं किंवा 6:15 लग्न लागलं तर ते काय त्या घटित घडणारच आहे. त्यामुळे वेळेला, लग्न मुहूर्ताला, त्या विवाह समय घटिकेला तुम्ही महत्व द्यावं. तुमच्या आयुष्यात अघटित वाईट काही घडू नये असं वाटत असेल तर विवाहाच्या मुहूर्ताला महत्व देणं अतिशय महत्वाचं आहे असं नक्कीच सांगेल. जर आता एखाद्या पार्टनरच्या पत्रिकेमध्ये सक्सेस लिहिलेला असेल, पैसा असेल आणि एका पार्टनरच्या पत्रिकेमध्ये नसेल आणि त्यांनीच जर लग्न झालं तर काय लाईफमध्ये चेंजेस येऊ शकतात दोघांच्याही? किंवा जर एकामध्ये सक्सेसफुल होण्याचे चान्सेस आहेत आणि एकामध्ये नाही, तर मग त्या दुसऱ्या व्यक्तीच्या लाईफमध्ये सक्सेस येऊ शकतो का लग्न झाल्यामुळे? श्वेता, सक्सेसची परिभाषा प्रत्येकाची वेगळी आहे. सक्सेसची मुंबईसारख्या शहरामध्ये किंवा पुण्यासारख्या महानगरांमध्ये प्रति महिन्याला 10-15 हजार रुपये कमवूनही संसार आनंदाने करणारे मंडळी आहेत आणि प्रति दिवसाला लाखो रुपये येऊनही ते कर्जबाजार झालेत आहे. आता एकच मोठं उदाहरण द्यायचं म्हणलं, KFC सारखे जे एका व्यक्तीने करोडो रुपयाचा एम्पायर उभा असताना, करोडो रुपयाच्या स्वतःच्या KFCच्या आउटलेट असताना CCDच्या, तर त्यांनी आत्महत्या केली. तुमचं सक्सेसचं तुम्हाला परिभाषा आधी तय करायला पाहिजे. आता आपलं ज्योतिषशास्त्र आणि लग्न ह्याविषयी सांगेल, तुमचं गुरुबळ महत्वाचं आहे. तुम्ही किती समाधानी आहात तुमच्या आयुष्यामध्ये ते महत्वाचं आहे. तुम्ही समाधानी असाल
तर मात्र तुमच्या आयुष्यात तुम्हाला गती प्रगती साधता येते. मग तुमचा 6वा गुरु नसावा, तुमचा गुरु 4था असेल, अतिउत्तम, सुखमय आहे. तुमचा जो दुसरा असेल तर भोगविलासी, ती लोक लक्झरी लाईफ जगतात आहे. भले ते दोघे पती पत्नी दोघे मेहनत करतात आहे. बायकोला पगार आहे 15-20 हजार रुपये, छोटे मोठ्या युनिटमध्ये काम करते, नवऱ्याला 15-25-30 हजार रुपये, 40-50 हजार घेतात. एक छोटंसं 1 BHK घर घेतलंय, घराचा हप्ता ते छोटा बरा भरतात आहे. आणि तरी ते महिन्यात एक दिवशी हॉटेलमध्ये जेवला जातात आहे. दर महिन्याला छोटे मोठे वस्त्र वगैरे, कपडे वगैरे खरेदी करतात आहे. आणि ज्यांच्या घरी लाखो रुपये येऊनही दिवाळी, ह्या दिवाळी ते पुढची दिवाळीच असे वस्त्र अलंकार घेतले पाहणारे माझ्याकडे कुटुंब आहेत. त्यामुळे तुमच्या पत्रिकेमध्ये शुक्र जो कलेचा कारक आहे, सौंदर्याचा कारक आहे, शरीरष्टीचा कारक आहे, आणि गुरु धनाचा कारक आहे, हे दोन ग्रह तुमच्या पत्रिकेचं बलोत्तर असतील तर मला वाटतंय तिसऱ्या कोणत्याही शक्यतो ग्रहाची साथ घेणं गरजेचं नाही. विशेष म्हणजे दैनंदिन जीवन अथवा वैवाहिक जीवनासाठी हे 2 ग्रहाचं प्रामुख्याने पाहतो. मग रवी, चंद्र, राहू, केतू हे तेवढे मंगळ आहेत. शनी न्यायाचा कारक, तोही न्याय देणारा तेवढा महत्वाचा आहे. म्हणजे शनी तुमच्या पत्रिकेत लग्नस्थानात आहे, म्हणजे व्यक्तिमत्वात बसलाय, आणि तुमच्या पत्रिकेत सगळं ग्रह, रवी चांगला आहे, शुक्र चांगला आहे, तो न्याय देणार नाही, व्यक्तिमत्व कुठे कलंकित करेल, कुठेतरी दूषित करेल, कलुषित करेल. त्यामुळे तुमचा शुक्र हा सोबत इतर ग्रहांचा अलायन कसं आहे ते तुम्हाला अलायन पाहणं अतिशय गरजेचं आहे. आता तुम्ही गुरु आणि शुक्रबद्दल बोललात, पण एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये ते बलवत्तर नसतील तर मग त्याने काय करावं? त्यांनी कोणाला ॲज अ पार्टनर म्हणून बघावं? हा अति चांगला प्रश्न. म्हणजे आम्ही ज्यावेळी पत्रिका लिहून देतो त्यावेळी प्रामुख्याने म्हणजे 10तल्या जवळजवळ 9 लोकांना, 10तल्या 9 लोकांना आम्ही पुष्कळचे हिरा धारण करत होतो. मग एखादा व्यक्ती असं, मग त्याच्या पत्रिकेतला बुध कमी असेल, कमजोर असेल, गुरु बलोत्तर आहे पण बुधच वाणीचा कारक आहे, सगळं म्हणणं पट्ट आहे पण आपलं मत मांडू शकत नाही. त्या वाणीचा कारक आहे, बुद्धीचा कारक आहे, सगळं येत आहे पण आपलं व्यक्त होता येत नाही. तर इथे मग त्या विषयाला मी पाहतो, सांगतो सगळं चांगलं आहे पण बुद्धिमत्ता वापरता येत नाहीये. एक्सलंट आहे, वर्गात पहिला आलेला आहे, कॉलेजमध्ये पहिल्या 10 मध्ये विद्यार्थी राहतोय, पण आपलं व्यक्तिमत्व सांगता येत नाही. कुठेतरी माणिक नावाचा रत्न सुचवला जातो. पण जवळपास आम्ही 90% लोकांना, म्हणजे 10तल्या 9 लोकांना आम्ही गुरुचा पुष्कराज आणि शुक्राचा हिरा नावाचा रत्न त्यांच्या पत्रिकेनुसार सजेस्ट करत असतो, आणि तो त्यांना धारण करतायत तर त्यांना म्हणतात त्याचा फायदा नक्कीच होतो. आणि त्याच्यामुळे आम्ही तिथं 2 गोष्टी हायलाईट करतो. विशेष म्हणजे त्यांच्या पत्रिकेच्या अनुषंगाने की पुष्कराज नावाचं रत्न तर त्यांना धारण करतायत तर आर्थिक सुबत्ता मिळते, त्याचसोबत गुरुचं बळ वाढतं, समाधानी वृत्ती निर्माण होते, समोरच्या व्यक्तीमध्ये धनी आणि समाधानी घरातला पती अथवा पत्नी लाभते. आणि शुक्राचं बलोत्तर असेल तर मात्र शुक्र वैविध्यकारक आहे, सौंदर्याचा कारक, म्हणजे सुंदर पती अथवा पत्नी लाभतो, किंवा ते इथून मनापासून त्या विवाह करण्याची तयारी होते. त्यामुळे शुक्राचं बळ जर एखाद्या पत्रे बलोत्तर नसेल, म्हणणं आहे शुद्धात, तर तिथं तुम्ही त्याचं बल वाढवण्यासाठी त्या ग्रहांचे रत्न धारण करू शकतात. आता ज्यांना हिरा म्हटलं की महागडा असतो असं लोकांना म्हणणं आहे, तर उपरत्न धारण करा, काही गरजेचं नाही की हिरा धारण केला पाहिजे. ओपेल धारण करा, झिरकॉन धारण करा, अगदी अमेरिकन डायमंड वगैरे नका धारण करू, पण जर खाल्लं तर तेल साजूक तूप नाही पण तेलावर आपलं भागावर केव्हाही चांगलं, असं त्यावरती पण सोल्युशन आहे, नक्कीच आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला जसा अंत आहे, मृत्यू आहे, तर तुमची प्रत्येक आयुष्यातली घटना ही संपणार आहे, पण ती योग्य वेळेला संपली पाहिजे. म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये शुक्राचं बळ त्याच्या वयाच्या 60 वाढणार असेल तर ते नक्कीच नाही. आता याचं शुक्राचं बळ सांगते. एक आपल्या युट्यूबला पाहतो, एक नाशिकचे काका आहेत, एक सिनियर सिटीजनचे एक ग्रुप आहे, नाशिकचे काका आहेत, ते वयाच्या 60, 70, 75च्या दरम्यानचे असावेत काका, मला त्यांचं वय माहित नाही, पण ते एखाद्या चंट 24-26 वर्षाच्या मुलासारखे ते गाणी गातात आहे, ते नाचतात आहे, ते आपल्या वयाच्या लोकांमध्ये अगदी त्या 16 वर्ष चुकीचा 26 ते 24 वर्षाच्या मुलाला लाजवेल असं ते त्या सॉन्ग गाणं गातात आहे. पण त्यांच्या ज्या अर्धांगिनी आहेत, त्यांना 2-4 मी युट्यूबवर पाहिलं तर त्यांच्या अर्धांगिनी आहे, शुक्र त्यांचा बलोत्तर नाहीये. ज्या ज्यावेळी त्यांनी बघितले त्या निगेटिव्ह कमेंट्स पासलेत, त्यांचा शुक्र त्यांचा बलोत्तर नसावं पण त्यांचं वैवाहिक जीवन सुखी झालेलं आहे, त्यांचं वैवाहिक जीवन सुखी झालेलं आहे. म्हणजे तुमचा शुक्र तुमच्या वयाच्या 70 नंतर ऍक्टिव्हिटी होतो, असं नक्कीच आपल्याला अनेक जोडगी पाहतो ते आपल्या आजूबाजूला आहेत. आणि शुक्र तुमच्या पत्रिकेत बलोत्तर असलाच पाहिजे शरीरष्टीच्या अनुषंगाने, किंबहुना तुमच्या भविष्यात कोणतंही नैराश्य येऊ नये. नैराश्य कशामुळे तर आपल्या जीवनात चांगली घटना घडली नाही तर ते नैराश्य, नाराज येऊ नये म्हणून शुक्र गुरुचं बलोत्तर असतील आणि चंद्र बलोत्तर असतील तर मला वाटत नाही कोणत्या ग्रहाची आपण विचार करावा असं मला वाटत नाही. आता आपण आजकाल बघतो की जे मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत त्यामध्ये डिवोर्स रेट खूप जास्त वाढलेत, मग याचं कारण नेमकं काय असू शकतं? श्वेता, चांगला प्रश्न. म्हणजे काही दिवसांपूर्वी आम्ही सर्वे केला तर त्या सर्वेमध्ये असं लक्षात आलंय की भारतात बँगलोर नावाचं शहर डिवोर्समध्ये सगळ्यात
अति वरच्या रँकला आहे. तर मुंबई शहर जवळजवळ 28% डिवोर्सचं प्रमाण वाढलंय आणि कोविड नंतर ते प्रमाण जास्त वाढलेलं आहे. पुण्यात 24% आहेत. म्हणजे पुण्यात जर लग्न झाले 100 लग्न झाले तर त्यातले 24 लग्न डिवोर्स पर्यंत जातात. 24 लग्न डिवोर्स पर्यंत, 10 लग्नांपैकी 2 ते 3 लोक पहिल्या 6 वर्षापर्यंत डिवोर्स पर्यंत. कारण पेन्शन नावाचा प्रकार कोणाला राहिला नाही. हे मंगळी लोक मानतात. मंगळ असेल तर दोष निवारण करा. विषय पत्रिकेत सप्तम स्थान, तुमचं भाग्यस्थान, पंचम स्थान, लग्नस्थान दूषित असेल तर ते शांत दोष निवारण करून जर लग्न कार्य करताय, तुमच्या पत्रिकेला कोणते ग्रह मृत अवस्थेत आहे, एखाद्या मुली पत्रिकेत शुक्र नावाचा ग्रह मृत अवस्थेत आहे किंवा न्यायाचा कारक शनी मृत अवस्थेत, न्याय देणार नाही. लग्न झालेलं आहे पण त्या वैवाहिक जीवनात सुख उपभोगता येणार नाही. हेच तेवढं महत्वाचं आहे. त्यामुळे या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये, शहरांमध्ये हे असण्याचं कारण आहे की असणारी यांना गुरुचं बळ, समजून सांगणार कोण नाही आणि समजून घेणार कोण नाही. पती पत्नी दोघे आज वाद झाले की टोकाची भूमिका घेतात आहे आणि स्वतःच कोणाला मध्यस्थी न सांगता दोघे आपल्या कोर्टाचा डिवोर्स घ्या. तुझं माझं जमत नाही म्हणून, तू माझ्या आयुष्याशी खेळू नकोस, मी तुझ्याशी खेळणार नाही, तू वाद माझ्या घालायचा, मी तू वाद घालायला नको आहे. आपण चांगले विचार होतो म्हणून लग्न एकत्र केलंय पण आपल्याला नाही जमत आहे, आपण डिवोर्स घेऊ. हे मॅच्युअली साईन करून डिवोर्स होण्याचं प्रमाण वाढले आणि त्यातल्या पुणे मुंबई शहरामध्ये आणि त्यातल्या बँगलोर शहर हे विवाहामध्ये, डिवोर्समध्ये हे अगदी अग्रेसर आहे. आणि इथे गुरुबळ नसणं, समाधानी वृत्ती नसणं हे त्याला कारणीभूत आहे. आणि आपल्या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून किंवा अनेक माझे ब्रॉडकास्ट चालते, मला मी सांगितलेलं आहे की तुम्ही जर शुक्राचं बळ वाढवताय, समाधानी वृत्ती निर्माण करताय तर पती पत्नी वाद होतात. आमच्या घरात आमच्या पती पत्नीचे वाद होतात. सगळ्याच गोष्टी अलबेल असतातच नाही, सगळ्याच गोष्टी परिपूर्ण असतातच नाही, पण ते वाद आळवाच्या पानाच्या बुडबुडे इतपत असावेत. थोडा वारा आला तर त्या एखाद्या बाजूला निघून जावं आणि त्या आळवाचं पण तसंच टणक राहावं असं तुम्ही पाहणार असाल तर मात्र वैवाहिक जीवन अतिसुंदर किंवा सुखर होतं असं माझं मत आहे. एखादा मुलगा किंवा मुलगी पुढे जाऊन लव्ह अफेअर्स करणार नाही हे पत्रिकेतून आपण लग्नाआधीच समजतं का, आपल्याला समजू शकतं का? स्वतः लग्नाच्या आधी केलं तेही कळतं, लग्नानंतर होणार तेही कळतं. अच्छा. जर आपल्या पत्रिकेमध्ये पंचम काय होतं, प्रेम पाहतो, प्रणय पाहतो. आता चुकून एखाद्या मुलीच्या अथवा मुलाच्या पत्रिकेमध्ये आपण 13 किंवा 16 वर्षापर्यंत आपण ते विचारात घेतलं जात नाही. गुरुची दशा लागते किंवा गुरु 13व्या वर्षातून आपल्या राशीपासून कितवा चाललेला आहे याच्यावर. जर राशीपासून तो 5वा चाललेला असेल आणि शुक्राचं भ्रमण तिथे असेल तर त्या मुलाचा अथवा मुलीचं अफेअर होतच होतं. मग आम्ही लग्नात शुभ काळ काढतो, तुमचा भाग्योदय काळ काढला तो आणि भाग्योदय पर 4 वर्ष ऍड केले की लग्नाचा काळ निघतो. हे एक मोजण्याची पद्धती आहे. तर ते आपल्याला माहित पडतं. आता एखाद्या मुलीचं वयाच्या 25 वर्ष, 22 वर्ष किंवा 27 वर्षी त्या मुलाचं मुलीचं लग्न झालेलं आहे आणि त्यावेळी गुरु नावाचा ग्रह, शुक्र नावाचा ग्रह त्या मुलाच्या आता मुलीच्या पंचम स्थानात भ्रमण करत लग्न झालं. प्रेम प्रणयाची स्थिती निर्माण झाली. पण आणि 3 वर्षांतर 4थ्या वर्षामध्ये तोच गुरु नावाचा ग्रह त्याच्या भाग्यस्थानात भ्रमण करणार आहे आणि तिथून तशीच परिस्थिती निर्माण होणार आहे. शुक्र गुरु परत तिथे एकत्र येणार आहे. मग त्या भाग्यात परिवर्तन होण्यासाठी तिथं त्याचं एक्स्ट्रा अफेअर होऊ शकतं. आता मला घरी पोटभर जेवण मिळालं तर बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जाणार नाही. पण तिथे योनी परत महत्वाची ठरते. इथे याची कोणती योनी आहे तिथे योनी मॅटर करते. एखादा गज नावाच्या, हत्ती नावाच्या योनी बरोबर एखादा सर्प नावाच्या योनीचं लग्न झालं त्या हत्तीचं सर्पाचं मिलन होणार नाही. मग तो आता मुलगी अथवा मुलगा असेल त्याने त्याचे पाय घसरतील, मग एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स होतील. मग ते कुठे होतं तेही कळतं बरं का श्वेता. नोकरी ठिकाणी होईल का, राहत्या ठिकाणी होईल का, जाण्या प्रवासात होईल का, समाजाच्या बाहेरचा तो मुलगा मुलगी असेल का, म्हणजे हेही तुम्हाला कळतं. लग्न आधी प्रेम प्रकरण आहेत का, लग्नानंतर प्रेम प्रकरण होतील का, हे तुमच्या पत्रिकेच्या अनुषंगाने कळतं. आणि त्यातून तो बाहेर घेतला जाईल का, त्यातच जास्त गुरफटला जाईल अशी पत्रिकेत आपल्या अंदाज नक्कीच घेता येतात. आता तुम्ही योनी याबद्दल बऱ्याच वेळा उच्चार केलात, तर योनी म्हणजे नेमकं काय, आणि म्हणजे त्याचे बरेच अर्थ आम्ही घेतो. लाईक आमची जनरेशन जर बघितलं तर त्यांना मेन अर्थच माहिती नसतो आणि बरेच वेगवेगळ्या प्रकारे आम्ही त्याचा अर्थ घेतो. तर योनी, कोणत्या योनी सोबत लग्न केलं पाहिजे आणि कोणत्या योनी असलेल्या व्यक्तीसोबत लग्न नाही केलं पाहिजे? आता योनी, आता आधी पहिलीच आपण राशी किंवा मेष नावाची राशी, ह्याचा राशीचा सिम्बॉल काय आहे, तो पटराशी शब्दामध्ये. तर इथं मेंढा आहे. आता याच्यामध्ये अश्विन नावाचं नक्षत्र घेतलं तर अश्वयोनी आहे. आता कुंभ राशी घेतलं तर तिथे अश्वयोनी, पण तिथे टांग्याचा घोडा आहे. आता रेतचा घोडा, टांग्याचा घोडा एकसारखा दिसायला घोडा असेल पण दोघांची ऍक्टिव्हिटी, दोघांची मानसिकता बिचारी वेगळी असते. हा कुंभ राशी आणि शतर्क नक्षत्राची लोक फार मेहनती राहतात आहे आणि मेष राशी आणि अश्विन नावाचे नक्षत्र लोक चंट असतात, चुटकीसारखी कामं करतात आहे. म्हणजे हे 10 तासाचं काम 1 तास करतील आणि हे 1 तासाचं काम 10 तास लावतील.
का 10 लोकांचं काम एकटा करेल, अशी स्थिती राहते. आता उदाहरणार्थ योनी, ह्या काही योनी विशिष्ट योनी आहेत आणि ह्या योनीच्या आपल्या कोणत्या योनीत जन्म झालेला आहे, आपला कुळाचार किंवा वंशज वाढण्यासाठी पूरक योनी असल्या पाहिजेत. मग गाय आहे, बैल आहे, भैंस आहे, कुत्रा आहे, मांजर आहे, इथे वानर योनी आहे, सिंह आहे, वाघ आहे. ह्या योनीशी आपल्याला लग्न केले जातात आहे आणि त्या पूरक योनी असतील तर मात्र उत्तम जमतात. आता तू विचारलं, मगाशी विचारलं की पूरक योनी कोणत्या, गायीबरोबर बैलाची जोडी आली, उत्तम. गाई, आता उदाहरणार्थ मुलीच्या पत्रीत गौ नावाची योनी आहे. गायीने कधी कोणाचं वाईट केलं आपण पाहिलेलं नाही. आणि सोबत जर मुलाची योनी जर बैल योनी असेल तर सेक्शुअल 4 पैकी 4 आहेत. गौ योनी आणि बैल योनी एक दुसऱ्या एकनिष्ठ आणि लॉयल राहतील. आता चुकून उंदराचं लग्न मांजरावर झालं तर नाही जमणार. ती विरुद्ध योनी. उंदराचं लग्न सापावर झालं तर जमणार नाही. नाही जमणार. वाघाचं लग्न गायीवर झालं तर वाघ गायीला खाऊन टाकेल. हा, पण त्या केसमध्ये आम्ही इथे पाहतो मुलगी कोणती आहे. मुलगी जर गौ योनीची असेल आणि मुलगा जर सिंह योनीचा असेल, योनी गुण 4 पैकी 0 जमतात आहे, तरी आम्ही लग्न करायला सांगतो. हा, पण चुकून मुलगी सिंह योनीची आहे आणि मुलगा गौ योनीचा आहे, आम्ही लग्न करायला सांगत नाही. हे काही प्रामुख्याने म्हणजे परिस्थितीनं आपल्याला त्या वेळ किंवा वेळेवर आपल्याला काही गणित बदलावे लागतात आहे. म्हणजे आम्ही गणाला फार महत्व देत नाही, नाडीला फार महत्व नाही, बटुकला महत्व देत नाही. बटुकला 7 गुण असतात आहे, आम्ही महत्व देत नाही. गणाला 6 गुण असतात आहे, आम्ही महत्व देत नाही. एक नाडीला 8 गुण असतात, महत्व देत नाही. पण लोकांच्या डोक्यातली नाडी आणि ते राक्षस गण हे जर डोक्यात असेल तर आम्ही त्याच्या पुढे जाऊन सांगतो किंवा तुम्ही काय करा, रक्तगट तपासून बघा. रक्तगट एका असेल तरी पुढे जायला हरकत नाहीये. असं समंजसपणे समजून त्यांना आम्ही लग्न करण्यासाठी आम्ही प्रवृत्त करतो. पण त्याचबरोबर तुमच्या पत्रिकेत असणारे अन्य दोष, तैतलीकरण, विष्टीकरण, असे काही करणातले काही अशुभ करण आहेत, वैद्युत योग, असे अशुभ काही योगांची लक्षणं आहेत. शकुन नावाचं करण आहे. शकुन नावाच्या करणावर एखाद्या मुलीचा तुम्हाला जन्म झाला असेल तर शकुन शब्द कुठे आहे, तू कुठे ऐकलं तोस. आता तुझ्यासारख्या लोकांना काय कळणार नाही. शकुन शब्द जर ज्यांचा जन्म 1970-80च्या दरम्यानचा आहे त्यांना शकुन लगेच कळेल. शकुनी महाभारतात ज्यावेळी 1992-93-94 महाभारत लागलं होतं तर महाभारत म्हटलं, शकुनी म्हटलं महाभारत डोळ्यासमोर होतं. म्हणजे शकुन नावाच्या त्या एका कॅरेक्टरने 2 कुटुंब देशद्रोह लावले, संपवलीत. 2 कुटुंब खानदानं देशोडोल संपवली तर त्यामुळे शकुन नावाच्या करण्याचा माणूस असेल तो छल कपट करणार असेल, हसत असेल, 2 कुटुंब देशोड लावेल. त्यामुळे असे काही करणं वगैरे असतील तर शांतदोष निवारण करून घ्यावं. आणि घात नक्षत्र असेल तर लग्न करूच नये असं आम्ही आग्रहाने सांगतो. म्हणजे अनेक ब्राह्मण किंवा अनेक पौरोहित्य, अनेक ज्योतिषी गुरुजी आहेत, ते पत्रिका पाहत्या वेळेला ह्या घात नक्षत्र विचार करत नाहीत. तर आम्ही घात नक्षत्र विचार करतो. तुमच्या पत्रिकेला असणारे कोणते घात नक्षत्र आहेत ते राशीत मला सांगितलं लग्न करा, पण सोबत जर घात नक्षत्र असेल आम्ही सांगतो लग्न करू नका. घात करतील, फसवणूक करतील किंवा दिशाभूल करतील ह्याही ग्रहांचं किंवा ह्याही नक्षत्रांचा आपण प्रामुख्याने विचार करायला हवा आणि त्यात आचरणात आणायला हवं असं नक्कीच सांगेल. आता तुम्ही बरीच डीप नॉलेज दिली याबद्दल, नाही का, सर्व आपण गोष्टींबद्दल बोललो. पण बरेच जण जेव्हा ज्योतिषीकडे जातात तर ते एवढं डीपली बघत नाहीत, वरवरची नॉलेज घेतात आणि त्यावरती सांगतात. आणि ते सुद्धा जे ग्राहक जातात ते सुद्धा जास्त विचारत नाही. मग हे किती महत्वाचं आहे की पूर्ण सखोल चर्चा केली पाहिजे याबद्दल आणि मगच लग्न ठरलं पाहिजे. श्वेता, नक्कीच चांगला प्रश्न विचारलास. आणि हा त्याच्या अध्ययनाचा, त्याने अनुभव किती आहे त्याच्याकडे आणि तो कशाच्या उद्देशाने बघतोय. आता इथे मी माझा वेळ देतोय तर वेळेच्या अनुषंगाने मला 2 रुपये मिळणं गरजेचं आहे. आता मी विवाह या कुंडलीला मला अध्ययन करण्यासाठी 15 ते 20 मिनिटं ती प्रॅक्टिस असल्यामुळे आणि तेच पालकांना, ते मुलगा अथवा मुलगी तिच्या आईबाबांना सांगण्यासाठी पाऊण तास ते 1 तास वेळ जातो. आणि त्याच्यानंतर पुढचा जवळ अर्धा पाऊण तास 1 तास जातो. म्हणजे एका कुंडलीसाठी जवळजवळ मी व्यक्तिगत 1 तासभर अंदाजे आणि माझा स्टाफ तास 1.5 तास वेळ देतो. मग 2 तास आम्ही जर वेळ देतोय तर त्या पूर्ण तुमचं समुपदेशन करणं, समजून सांगणं हे त्यातून महत्वाचं आहे. समुपदेशनाशिवाय आजकालच्या तुमच्यासारख्या युथ लोकांना, जनजी लोकांना समजवणं डोक्याच्या बाहेर आहे. कारण त्यांनी जो आयुष्याचा संघर्ष, तुझ्या आई बाबांनी जो संघर्ष पाहिलेला आहे तो तू पाहिलेला नाहीस आहे. तुला सगळ्या इझी ऍक्सेस मिळालेत आणि एक आयुष्यात तुला पायावर उभं राहायचंय की तुला तुझ्या आयुष्याची घोडदौड जिंकायची, तुला करिअर करायचं हे इंटेन्शन आहे. पण तुझ्या आई बाबांचं म्हणणं आहे की माझ्या लेकीचे बाबा मंगलकार्य झालं पाहिजे आणि ती तिच्या अनुरूप योग्य वेळेत तिच्या आयुष्यात ती संसारी लागली पाहिजे. आणि जो तुझ्या आईला किंवा बाबांना किंवा तुझ्या घरातल्या लोकांना जो त्रास झालेला आहे तर माझ्या लेकीला होऊ नये ते प्रत्येक बापाला आणि आईला वाटत असतं. आणि त्या अनुषंगाने ते आई बाबा नक्कीच प्रयत्न करत असतात. त्यामुळे कोणत्या ज्योतिषाला भेटताय आणि तो किती वेळ देतोय तोही त्यात महत्वाचा आहे. साध्या विषयात डॉक्टरचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर जनरिक डॉक्टर आहे तो 150 रुपये घेतोय
3 वेळच्या 2 गोळ्या देतोय, तपासाची फी असतोय. एमडी डॉक्टर असं 500-700-1000 रुपये घेतोय. रक्ताचे लघवीचे रिपोर्ट आणायला सांगतोय आणि तो आठवड्याचे 1500 गोळ्या देतोय. डॉक्टर दोन्ही आहेत. सर्दी खोकल्यासाठी तुम्ही एखाद्या मुलाचं नामकरण करायचंय, एखाद्या सत्यनारायणचा मुहूर्त काढायचा, सत्यनारायणचा विधिविधान करायचंय, तर एखाद्या साध्या यजमानाला गुरुजींना भेटू शकता. पण तुम्हाला विवाहाचा प्रश्न घ्यायचा आहे, तुम्हाला आयुष्याच्या पुढच्या जोडीदारा संबंधित पुढच्या आयुष्याचं सखलून तुम्हाला माहिती हवे, तर संबंधित वेगळे तज्ज्ञ लोकांना भेटावं असं नक्कीच सांगेल. आपण मंगळाबद्दल बोललो, आपण मुहूर्ताबद्दल बोललो, आपण ग्रहांबद्दल बोललो, आपण बरेच गोष्टींबद्दल बोललो, पण यापैकी सर्वात महत्वाची गोष्ट कोणती लग्न ठरवताना? श्रोता, लग्न ठरवताना आम्ही सांगेल की तुमच्या ग्रहांपैकी 2 ग्रहांना जास्त महत्व द्यावं, गुरु शुक्र. पत्रिकेच्या अनुषंगाने अगदी सुरुवातीला आपण विवेचन केलेलं आहे की लग्नस्थान, पंचम स्थान, सप्तम स्थान आणि भाग्यस्थानाला महत्व द्यावं. त्यात पुढे जाऊन शनी कर्मस्थान, लाभस्थान आणि कुटुंबस्थान हे तेवढंच महत्वाचं आहे. पत्रिकेतलं चतुर्थ स्थान किंवा दशम स्थान, तिथून कर्मस्थान पाहतोय, पण सासू सासरे कसे असतील, अनेक लोकांचा प्रश्न असतो. सासू सासऱ्यांना फार त्या कुंडलीत त्या स्थानाला महत्व देऊ नका, ते तुमचेच आहेत, तुमची जबाबदारी आहे मुलाच्या मुलीच्या पत्रिकेमध्ये. परंतु तुमचा जो जोडीदार, तुमचा ग्रहमैत्री म्हणजे हेल्दी फ्रेंडली विचाराचा जर तुमचा जोडीदार असेल, जर मुलगांचा मत आहे माझ्या आईबापांना आदर करायचा, ती मुलगी आदर करेल. आणि जर त्या मुलाने आईबापांना हिडीस केलं तर ती सोनबाई पण हिडीस करेल. त्यामुळे तुमच्या पत्रिकेचा विचार करता 3 महत्वाच्या गोष्टी: ग्रहमैत्री म्हणजे विचार, योनी म्हणजे शारीरिक दृष्ट्या एकनिष्ठता, आणि गुरुबळ म्हणजे समाधानी वृत्ती. या 3 जर गोष्टी तुम्ही पाहताय तर माझा विश्वास आहे तुमचं आयुष्य सुखर झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. आपण बऱ्याच वेळी असं पण बघतो की 2 व्यक्तींची कुंडली वगैरे पूर्ण जुळली आहे, तरी पण त्यांचा संसार उद्ध्वस्त होतो, किंवा एखाद्या 2 व्यक्तींची कुंडली व्यवस्थित जुळली नाही तरी त्यांचा संसार यशस्वी होतो. मग हे असं होतं का? हो, 200% होतं. मग असा एक विषय निघाला होता की मी 6वा-8वा गुरुचं म्हणतो, षडाष्टक योग का 6वा-8वा गुरु. तर तुमच्या पत्रिकेमध्ये पत्रिका जमवलेली आहे किंवा घात नक्षत्रामध्ये आले आहेत आणि घात नक्षत्र पाहिले नाहीत, तर मात्र तो घात करणं, फसवून करणं. पत्रिका जमते 36/36 बनतात आहे. मेष राशीसोबत कर्क राशी मुलगाचं लग्न चांगलं जमलेलं आहे, पण तो घात करणारे जर असले नक्षत्र आलं तर 2 लग्नाचे योग आहेत. घात करणारे, फसवणूक करणारे. धनु राशी बरोबर मूळ नावाच्या नक्षत्राचं लग्न केलं, मेष राशी बरोबर पत्रिका जमते. ग्रहमैत्री 5 पैकी 5 आहेत, योनी 4 पैकी 4 आहेत. म्हणजे माझ्या दृष्टीने ते योग्य आहे. पण चुकून मूळ नक्षत्र आलं तर त्या मुलाच्या तर मुलीच्या मुळावर येणार आहे, तर कुटुंबात उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त व्हायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे तुमचे घात नक्षत्र पाहणं गरजेचं आहे. आणि विशेष म्हणजे मग म्हणलेस की गुरुबळाच्या 6वा आणि 8वा गुरु नसावा. 6वा-8वा गुरु असल्यावर काय होतं, आर्थिक हानी होते, कर्जबाजारीपणा वाढतो, व्यभिचार वाढतात आहे, व्यसन वाढतात आहे, आणि लग्नानंतर अशी कोणतीही गोष्ट त्या कुटुंबामध्ये होता कामा नये हे प्रामुख्याने पाहत आहे. तर त्या पती पत्नीचं किंवा त्या कुटुंबाचं वैवाहिक जीवन किंवा पुढचं आयुष्य अतिशय सुंदर आणि सुलभ झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये विवाह योग किती वेळा येतो, आणि जर तो जास्त वेळा येत असेल तर मग त्यांचं लग्न म्हणजे अनेक वेळा होतं का की नाही होत? विवाह योग किती वेळा येतो असं नाही. आता उदाहरणार्थ माझ्याकडे एखाद्याचं पत्रिका आले असेल 70 म्हणजे 80, 82, 83, 85 लोक आज पण लग्नासाठी पेंडिंग आहेत. मग यांच्या लग्नामध्ये आता पण 3 ते 4 वेळा लग्नाचे योग येऊन गेलेले असतात. मुंबईच्या भाषा सांगितलं पण प्लॅटफॉर्मला तुमची ट्रेन येणार आहे, त्या ट्रेन मध्ये चढला तर पुढची तुमची जर्नी चालू होईल, नाही तर पण दुसऱ्या दिवसात ट्रेनची वाट पाहावी लागेल. त्यामुळे तो योग येणार आहे, पण त्या वेळेला तुम्ही योग्य निर्णय घेणं हे महत्वाचं आहे. म्हणजे आता ट्रेनचं उदाहरण तुला दिलं तर मुंबईहून दिल्लीला जायचं आहे, तर राजधानी आहे ती एका विशिष्ट वेळेत सुटते. त्या वेळेच्या आधी प्लॅटफॉर्मवर जाणं गरजेचं आहे. तिकीट किंवा आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या सोबत, आपलं जे जर्नी सामान आहे, बॅगा वगैरे सोबत आहे की नाही पाहावं गरजेचं आहे. चुकून ट्रेनमध्ये बसल्याने एक बॅग राहिले खाली, कुटुंबात 2 लोक प्रवास करतात, त्यांनी घेतलं मी घेतली, हे न पाहता एखादी बॅग जर खाली राहिली तुमच्या आयुष्यात अर्धी जर्नी सुखर होणार नाही. प्रवास होईल, तुम्ही दिल्लीला पोहोचाल पण अर्ध लक्ष तुमचं त्या प्लॅटफॉर्मच्या तुमच्या बॅगकडे राहील. त्यामुळे तुम्ही ज्या जीवनाची सुरुवात करणार आहात ती सुरुवात कशी व्हावी, ही सुखर व्हावी. सगळ्याच गोष्टी परिपूर्ण असतात. तू तुझ्या आयुष्यात परिपूर्ण नाही, मी माझ्या आयुष्यात परिपूर्ण नाही. एका दिवशी छोटी मोठी त्रुटी राहते, पण त्रुटी कोणती आहे हे जर शोधून काढताय आणि त्याच्यावर आपण जर सोल्युशन काढून जर पुढे जातोय तर आयुष्यात संघर्ष करायला लागत नाही, हे नक्कीच सांगेल. आता मी शेवटचा प्रश्न तुम्हाला असा विचारेल की लग्न जुळवताना लोक सर्वात जास्त चुका कशा करतात, कोणत्या करतात? स्वतः चांगला आणि मार्मिक आणि मारक प्रश्न विचारलास. लोक काय करतात, भावनेच्या आधारावर निर्णय घेतात. भावनेच्या आधारावर निर्णय घेतात, पहिली चूक. पत्रिकेत असणाऱ्या मंगळाला जास्त भाव करतात, दुसरी चूक. आणि पत्रिकेत असणारे अन्य दोष, चांडाळ योग, नीचमंगळ, विष योग, कुयोग, असे काही पत्रिका ग्रहांच्या अनुषंगाने बनणारे योग, पंचांच्या अनुषंगाने होणारे अशुभ योग, ह्यांचं मी
यथासांग तुम्ही निवारण करत नाही. मृत अवस्थेत ग्रहांचं आहे, त्यांना दानधर्म करत नाही. तुमचा कुळाचार तुम्ही राहिलेला आहे तो तुम्ही पूर्ण करत नाही. त्यामुळे तुमचा कुळाचा उद्धार होणं, तुमचं मंगल कार्य सुखर होण्यामध्ये बाधा अडचण येतात आहे. आणि तुम्ही जे करताय तर माझा विश्वास आहे ह्या गोष्टीला प्रामुख्याने प्राधान्य देत आहे, तर तुमचं मंगल कार्य होण्याच्या अगोदर तुमच्या आयुष्यात चांगलं काहीतरी मंगल घडलेलं असेल आणि पुढचं आयुष्य तुमचं पूर्ण अतिसुंदर मंगलमय झालं असेल असं नक्कीच सांगेल. लग्न अगदी सुखद पद्धतीने एकदम इझिली विदाऊट एनी प्रॉब्लेम्स होण्यासाठी काही उपाय सांगाल का आमच्या प्रेक्षकांना? नक्कीच. आपल्या प्रेक्षकांना सांगेल की आपण कसं असतं, आपण काळाच्या ओघात आपल्या कुलदेवतेला किंवा कुलदेवीला आपण काहीतरी नवस बोललेलो असतो आणि काळाच्या ओघात आपण नवस विसरून जातो. तर आपल्या कुलदेवताचं सहकुटुंब जर आपल्या सोबत किंवा आता मुलासोबत जर कुलदेवतेचं कुलदेवी दर्शन घेत आहे तरी आणि तिथे संकल्प सोडताय की माझ्या मुलाचं तर मुलीचं मंगल कार्य अनुरूपाने सुखर होऊ दे, तर ते मंगल कार्य लवकर लवकर सुखर होतं. एक दुसरी गोष्ट, 16 सोमवारचे व्रत करावे. संकल्प घेऊन 16 सोमवारचं व्रत मुलगा अथवा मुलगी करते, तर जसं पार्वतीला शिव पाहिजे होते म्हणून 16 सोमवारचं व्रत केलं होतं, तर तुम्हाला जर शिवासारखा जोडीदार हवा असेल किंवा पार्वतीसारखी अगदी वधू हवी असेल तर 16 सोमवारचं व्रत करू शकता. आपल्याला कोणी मनात इच्छा आकांक्षा असतात आहे, आपल्या कोणी धारणा राहते का आपल्या कोणाची ही माझ्या घरी सुनबाई व्हावी किंवा जावई व्हावा असं अनेकांना माहीत असतं. त्यामुळे आपल्यावरती कोणीतरी इच्छा अपेक्षा ठेवलेल्या असतात आहे. तर त्यासाठी पिंपळाला 21 शुक्रवार जर उलट्या प्रदक्षिणा घालताय तर तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच अनुरूप पती अथवा पत्नी नक्कीच लाभते. लग्नाच्या बैठकी दिवशी हळकुंड आणि सुपारी बांधून आपल्या देवघरामध्ये एकत्र ठेवताय आणि संकल्प घेऊन ठेवताय, तर मला विश्वास आहे तो होणारी मीटिंग निर्विघ्नपणाने नक्कीच उठेल. मुलाच्या विवाहासाठी लक्ष्मण यंत्राचं पूजन आईबाबांनी करायचं आहे, तर मुलीच्या विवाहासाठी कात्यादेवी यंत्राचं पूजन आईबाबा करतात. गोल्डन टोपाचं अथवा ब्ल्यू टोपात जर मुलगा अथवा मुलगी धारण करते तर माझा विश्वास आहे त्या मुलींचं मंगल कार्य निर्विघ्नपणाने सुखर पद्धतीने नक्कीच पार पडतं. हा करावा सरळ साधे सोपे उपाय जर आपले प्रेक्षक करताय तर माझा विश्वास आहे अनेक लोकांचे मंगल कार्य झालेत. आपल्या प्रेक्षकांच्या आयुष्यात मंगल कार्याचा तो क्षण लवकरात लवकर नक्कीच येईल. आता आमच्या प्रेक्षकांना जर तुम्हाला तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल, तुमच्याकडून सल्ला घ्यायचा असेल, मार्गदर्शन घ्यायचं असेल, तर त्यांनी कशा पद्धतीने आणि कुठे घ्यावं? पुणे सदाशिवपेठ तर मुंबई घाटकोपर येथे आपल्याला भेटता येईल. आपण जे नंबर दिले त्या नंबरवर संपर्क साधून आपल्या मुलीच्या समन्वय आपण जर भेटायला येणार असाल तर आपल्या होणाऱ्या सुनबाई आता होणारा जावई कसा कधी कसा कुठे याविषयी तुम्हाला नक्कीच विस्तृत मार्गदर्शन केलं जाईल. तर मुंबई घाटकोपर तर पुणे सदाशिवपेठ येथे आम्हाला भेट घेऊ नक्कीच शकता. धन्यवाद सर इथे आल्याबद्दल. आपण खूप जास्त सखोल चर्चा या टॉपिकवरती केलेली आहे, लग्न या टॉपिकवरती केलेली आहे. जास्त करून यूट्यूबवरती आपण बघितलं तर एवढी इन्फॉर्मेशन भेटत नाही, पण तुमच्या ज्ञानातून एवढ्या सखोल ज्ञानातून तुम्ही आम्हाला 4 शब्द सांगितले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हालाही धन्यवाद पूर्ण पॉडकास्ट बघितल्याबद्दल. आता तुम्हाला 3 गोष्टी करायच्या आहेत. पहिलं म्हणजे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण जेवढे जास्त आमचे सबस्क्रायबर वाढतील तेवढे छान छान असे पॉडकास्ट तुमच्यासाठी आम्ही घेऊन येऊ. आणि नंबर 2 म्हणजे कमेंटमध्ये सांगा की कोणत्या गोष्टी आवडल्या आणि कोणत्या नाही आवडल्या, म्हणजे पुढच्या वेळेस आम्ही त्या चुका नाही करू. आणि हेही सांगा की तुम्हाला पुढे कोणते गेस्ट बघायला आवडतील. आणि नंबर 3 म्हणजे हा पॉडकास्ट एका व्यक्तीसोबत नक्की शेअर करा, बिकॉज वन कन्व्हर्सेशन कॅन चेंज समवन्स लाईफ. थँक्यू. भेटू अशाच एका मस्त पॉडकास्टमध्ये. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.